ते सांगा आता याच्यावर. हा ह्याला टाका तो जीमेलला टाका, जीमेलला मेल करा चॅट. जीमेल. हा लगेच टाकतो जीमेल. मेल आयडी नोटबुक मध्ये हे करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. तोच आहे ना आपलं मेल आयडी ट्रोजन हॉर्स. हा ट्रोजन हॉर्स. हा तरी पण त्याच्यावरती पाठवलंय. पाठवले ना. त्याच्यावरती एक पाठवलाय अगोदरचा, हे दुसरा पाठवतोय आता. बरं ठीक आहे. सर्वांनी मेल आयडी लिहून ठेवा, नोट डाऊन करून घ्या मेल आयडी. @ पडलेलं नाही का? मेल आयडी सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. ज्यांना चॅट वगैरे पाठवायचं, हा पाठवलंय सर. हा ठीक आहे. लाईव्ह सेशनला ज्यांना चॅट पाठवायचे त्यांची चेकिंग करण्यासाठी ते या मेल आयडी वर पाठवा, कारण की बाकीचं काय ओपन केलं तर हँग होते सगळं. हा आणि तुमचे बाकीचे लोक आहेत त्यांनी प्रश्न त्यांचे काय असतील तर त्यांनी तयार ठेवा, कारण की एक प्रश्न झाला की त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येईल, त्यावेळेला तुमचा प्रश्न सोडवला जाईल काय असेल ते. पाठवलंय का चॅट तुम्ही? हो सर पाठवलंय. हा एक मिनिट मी वेब हे ओपन करतो. बघा हा चार्ट पाठवला तुम्ही मला वाटतंय. हो सर हा पाठवला. कशावर पाठवला? हा मोबाईलवरचा आहे की लॅपटॉपवरचा आहे? मी मोबाईलवरून पाठवलं आता. नाही काय सांगायचं नेमकं तुम्हाला ह्यात सांगा मला पहिल्यांदा. इथपर्यंत ते आयडीएमचं दिसतंय तुम्हाला हे केलेलं, इथपर्यंत दिसतंय समजतंय, पण इथून पुढे काय आहे ते समजा. आता हे मला काय व्हायला लागले, हे सगळे एकत्र आल्यामुळे मला पण समजणं झाले काय झाले ते. कुठला चार्ट आहे? न्यूझीलंड हे आहे. हा न्यूझीलंड आहे. आणि वन मंथचा आहे, 1 मंथ चार्ट आहे न्यूझीलंडचा, बरोबर आहे का? हा बरोबर सर. हा न्यूझीलंड काय तो USD आहे का? हा न्यूझीलंड, एक मिनिट सर. NZUSD. हा NZUSD आहे. बरं ठीक आहे. तुम्ही कुठपर्यंत मॅपिंग केलंय? इथपर्यंत मॅपिंग केलंय बरोबर ना? हो सर. हा या हाय आणि लोच्या बाहेर मार्केट गेले अजूनपर्यंत? हो नाही गेलं, मग पुढे काय येणारच नाही ना. तेच म्हणलं माझ्याकडून काही चुकतंय का? नाही काही चुकत नाही. हा आयडीएम घेतला म्हणून हायर आहे कन्फर्म झालाय बरोबर ना? हो सर. हा तो खालचा आयडीएम घेतलाय म्हणूनच आयडीएम वरचा हायर. हायर लो कन्फर्म व्हायला मार्केटने इथनं वरती जायला पाहिजे. हा बरोबर आहे. गेले का? नाही. मग इथं तुमच्याकडे BOS ठरवणार आहे बरोबर आहे? हा सर, इथं जो खालचा चॉक झालेला आहे ना, इथं वरती BOS ठरवणार, इथं चेंज ऑफ कॅरेक्टर झाले म्हणजे इथे BOS ठरवणार बरोबर आहे का? आणि समजा मार्केट वरती न जाता खाली गेले तर इथे काय ठरवणार मग? वरती म्हणजे वरती न जाता इथं खाली बॉस होणार. इथं बॉस नाही होणार, इथं चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. वरती बॉस वाले ना, इथं अप ट्रेंड चालू झाला ना मार्केटमध्ये. हा वरती हे झाल्याच्या नंतर अप ट्रेंड होणार. आणि इथं काय होणार मग? इथं खाली झाल्याच्या नंतर चॉक होणार बरोबर आहे ना? हो हायर लोच्या खाली क्लोज झाल्याच्या नंतर. बहुतेक मार्केटमध्ये एक मेजर कोणती तर न्यूज आले बघा, सगळं रेड दिसायला लागले.
मार्केटमध्ये मोठी कोणती तरी न्यूज आली सगळं रेड दिसायला लागले बघा, दिसते काय? हो सगळं रेड दिसतंय. हा रेड दिसायला लागलाय म्हणजे न्यूज आली कोणती तरी मोठी, बिटकॉइन वगैरे बहुतेक पडायला लागलाय. समजलं तुम्हाला? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? हो सर भेटलं. पण सर एक वेळेस ह्याचं सांगा ना, या स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय. बॉस कुठं होतो नेमका, आणि बॉस म्हणजे आयडीएम जिथं होतो तिथंच एमएमएस होतो का दुसऱ्या जागेवर होतं, ते एक वेळेस हे कन्फ्युजन होतं. बघा, स्ट्रक्चर मॅपिंग आणि एमएसएस चा काही संबंध नाही, लक्षात घ्या. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट हा हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये आल्यानंतरच व्हावा लागले, लक्षात घ्या. आता इथे एनझेडी मध्ये दाखवतो तुम्हाला मी. हा का इथे मागं काय दिसतं तुम्हाला? फेअरवेल गॅप. फेअरवेल गॅप दिसतोय बरोबर. या फेअरवेल गॅप मध्ये आले, आता विकलीवर आहे, मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट 4 आवर लावणार ना, हो बरोबर ना. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तुमच्याकडे 4 आवर लावणार. आता इथे बघा, इथे वरती गेलं मार्केट, हो वरती गेल्यानंतर ह्याच्या खाली गेल्या, इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला, इथे ट्रेड मिळाला, इथेपर्यंत तुम्हाला प्रॉफिट झाला. कळलं? मार्केट शिफ्ट कुठं चेंज झालं एक दाखवा. बघा इकडच्या बाजूला हा स्विंग लो दिसते का, हा स्विंग लो. हो स्विंग लोच्या खाली कॅन्डल गेली का, आणि फेअरवेल गॅपला डिस्क्वालिफाय करून गेलं का मार्केट खाली. हो हा मग ह्या ज्या ग्रीन कलरच्या कॅन्डल आहेत ह्याला ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. आता ह्याला ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक म्हणायचं. ह्याच्यामध्ये आल्यानंतर परत काय करायचं, सेल मारायचं. सेल मारल्यावर मार्केट खाली गेलं का, हो खाली आलं. खाली गेल्यानंतर काय खालच्या बाजूला तुमच्याकडे कोणता पीओआय असेल त्याच्यापर्यंत तुमचं काय असणार, टार्गेट असणार, लक्षात घ्या. कळलं? मग त्या खालच्या पीओआय मध्ये आलं, परत वरती वरच्या साईडचं सेल भेट. बरं ठीक आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, पीओआय सगळे तुमचे मास्टर झालेत? नाही सर. नाही. मग पीओआय मास्टर झाल्याशिवाय एमएसएस काय हा कळणार नाही तुम्हाला. अगोदर पीओआय मास्टर करू सर, आणि नंतर एमएसएसच्या पाठीमागे लागू. हा अगोदर पीओआय मास्टर करा. मला वाटते मगाशी एका स्टुडंटने एक पेज टाकलेलं बघा आपल्या ग्रुपला, बघा टाकलेलं का? टाकलेलं काहीतरी चुका, आपण कुठतरी चुकतो काहीतरी असं. नाही आपण काहीतरी चुकतोय काय नाही लिहिलेलं, ते नाही, ते पेज नाही, लक्षात घ्या. मी पेजला परत हे करतो बघा, परत मी टाकतो बघा. खाली मेसेज आला माझा आता? हो आला आता. हा आला ना. ते जे पेज आहे त्याच्यावर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मास्टर पहिल्यांदा तुम्हाला करायला लागणार. पीओआय मध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या पहिला मास्टर करा सगळे. ह्याचे 25-25 चार्ट काढा सगळे. सर हे पण किती मिनिटाच्या किंवा कोणता टाइम फ्रेम वापरून हे सगळं हे करायचं? काहीच बघा, आता तुम्हाला ह्यामध्ये समजा एक ब्रेकर ब्लॉक मार्क करायचा आहे. मग ब्रेकर ब्लॉकचा नियम काय? ब्रेकर ब्लॉक हे हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये तयार होतो, बरोबर ना? हा हायर टाइम फ्रेमच्या पीओआय. मग ब्रेकर ब्लॉक जर समजा तुमचा 4 आवरला तयार झाला तर त्याला पीओआय कोणत्या टाइम फ्रेमचा असणार? 1 आवर. 4 आवरचं म्हणल्यावर एक 15 मिनिटाचा नाही 30 मिनिटाचा. एमएसएस नाही, पीओआय म्हणते मी. पीओआय विकलीचा पीओआय असणार. विकलीचा पीओआय असणार, लक्षात घ्या. तिथं कळलं का तुम्हाला? हा विकलीचा पीओआय असेल तर 4 आवरचा ब्रेकर ब्लॉक तुम्हाला मिळू शकतो. मग मार्किंग करताना तसं मार्किंग करायचं, लक्षात घ्या. आणि एक्सप्लेन करताना पण तसंच करायचं. खाली त्याला नावं टाकायचे. आता तुम्हाला एक ब्रेकर ब्लॉक किंवा मिटिगेशन ब्लॉक मार्क करून दाखवतो मी इथं तुम्हाला. हे का मंथली टाइम फ्रेम दिसतोय तुम्हाला? हो सर. पीओआय कोणत्या टाइम फ्रेमचा आहे? मंथलीचा आहे. मग मंथलीचा पीओआय असेल तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कोणत्या टाइम फ्रेमचा होणार? 4 आवर नाही तर 2 आवर. कसं 4 आवर 2 आवर होईल? डेलीचा डेली. हे टाइम फ्रेम अलाइनमेंट तुम्ही लिहून घेतलेलं नाही?
हॅलो, अपलोड करायचंच हा अपलोड करायचंच हे होत होतं, कन्फ्युजन होत होतं सर. ह्यो टाइम फ्रेम लिहून घेतले का नाही तुम्ही? हो लिहून घेतलंय सर. लिहून घेतले. आता डेलीचा पीओआय इथं पीओआय दिसतोय, हो दिसतंय. मंथलीचा पीओआय ना. हा मंथलीचं पीओ. मग एमएसएस कोणत्या टाइम फ्रेमचं होणार? हो 1 डे. 1 डे. तुम्ही 1 आवर आणि किती म्हटला 4 आवर कसं होईल? पीओआय ते तुमच्याकडे विकलीच हे होता नाही. नाही. हा कळालं 1 हे? मंथ असल्याच्या नंतर 1 डे. हा हा, ठीक आहे. हे लिहून घ्या. नंतर तुम्ही जिथं ट्रेडिंगला बसताय की ते अभ्यासला बसताय तिथं लावा हे. ठीक आहे समजलं? सर. हा. येस सर येस. हे बघा आता डेलीचं तुमच्याकडे काय होणार आहे? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट डेलीच होणार ना तुमच्याकडं? हो सर. बरोबर ना? हो. आता हा तुमच्याकडे मंथलीचा पीओआय आहे. मंथलीचा पीओआय मार्क करून ठेवला आणि त्या मंथलीच्या पीओआय मध्ये तुम्हाला डेलीचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मिळणार आहे. आणि ते मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मिळणार म्हणून बघा इथं एकेकांचं काय चुकते ते पण सांगतो इथं. हा पीओआय तुम्ही मार्क करून ठेवलाय. हो. 1, 2, 3 कॅन्डलने फेअर व्हॅल्यू गॅप दिलाय. बरोबर? हो. मग ही लास्ट जी फेअर व्हॅल्यू गॅप देणारी नोव्हेंबरची कॅन्डल आहे. मग एंट्री कोणत्या महिन्यात येणार तुमची? पुढच्या महिन्यामध्ये. बरोबर ना? नोव्हेंबरचा जो पुढचा महिना असेल त्याच्यामध्ये येणार. बरोबर ना? डिसेंबरमध्ये साधारण हो. येईल. बरोबर हो ना? डिसेंबरमध्ये. मग हो. ह्या कॅन्डलचा लो मार्क करून ठेवायचा. ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली काय पडलेले असते? लिक्विडिटी पडलेली असते. आता मंथलीवरून डेलीला आलो. डेलीला आल्यानंतर बघा ही लिक्विडिटी दिसते तुम्हाला? हो. लिक्विडिटीच्या खाली गेले अजून मार्केट? अजून नाही गेलं. नाही गेलं. आणि लिक्विडिटी खाल्यानंतर पीओआयला टॅप झालं अजून? नाही. नाही टॅप झालं. आणि ही कॅन्डल कोणत्या टाइम फ्रेमची आहे? नोव्हेंबरची आहे. अजून मार्केट आले तुमच्या पीओआय मध्ये? नाही. नाही. डिसेंबरमध्ये येणार आहे. बरोबर ना? हो डिसेंबरमध्ये. बघा इथं कोणता महिना आहे बघा? डिसेंबर आहे का? हो आहे. आहे का? प्लस आता इथं खेळ बघा. इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कसं धरलं हे पण बघा तुम्ही. वरून मार्केट इथेपर्यंत आला आणि इथनं इथेपर्यंत गेला आणि परत खाली गेला इथेपर्यंत. बरोबर? एवढेच कॅन्डल तयार झाल्या. बरोबर? हो 3च कॅन्डल. 3च कॅन्डल तयार झाल्या. ऑर्डर फ्लो शिकवले तुम्हाला? हो सर. शिकवले. आता ऑर्डर फ्लो कसे असतात बघा. वरनं मार्केट खाली आलं, परत वरती गेलं आणि खाली गेलं. मग हा जो एरिया ह्याला ऑर्डर फ्लो म्हणतात ना ह्या एरियाला. हो. बरोबर ना? ते ग्रीन कॅन्डलच्या एरियाला. ग्रीन कॅन्डलच्या एरिया म्हणजे हा बॉटम टू हा एरिया काय असणार तुमच्याकडं? ऑर्डर फ्लो असणार. ऑर्डर फ्लो. बरोबर आहे? ही ब्लॅक कॅन्डल ऑर्डर फ्लो मध्ये गेली. बरोबर आहे? हो. 1, 2, 3 कॅन्डलनं फेअर व्हॅल्यू गॅप तयार केला तुमच्याकडं? सर पण त्याचा पण वीक धरायचा का? त्या पलीकडच्या ग्रीनच्या शेजारची जी येलो कलरची तिचा बॉटम धरायचा का? वीक तिची? हे बघा इथं तुम्हाला तेच समजत नाही. एकच मिनिट थांबा. मी प्लेबॅक मोडवर जातो. हे बघा इथं ही जी हो. ऑर्डर फ्लो मार्क केली ऑर्डर फ्लो व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे सांगा मला? अजूनपर्यंत व्हॅलिड आहे. व्हॅलिड आहे. बरोबर ना? ऑर्डर फ्लो कुठनं कुठपर्यंत आहे? इथपर्यंत ना? समजा आता ह्या ऑर्डर फ्लोच्या वरती जाऊन मार्केट जर क्लोज झालं तर ऑर्डर फ्लो उलट्या साईडला काम करणार ना तुमच्याकडं? रेजिस्टन्स सपोर्टचं काम करणार. सपोर्टचं काम करणार. बरोबर ना? मार्किंग करून ठेवले. बघा आता. बघा इथं मार्केटनं काय केलं? इथनं मार्केट खाली आलं आणि ऑर्डर फ्लोला दुसरी कॅन्डल टॅप झाली आणि परत खाली गेली का? हो. हा गेली. मग तुम्ही मला सांगा इथं काय तयार झालं तुमच्याकडं? फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप झाला. बरोबर? आणि हा फेअर व्हॅल्यू गॅप ही कॅन्डल रिस्पेक्ट करायला लागलेली फेअर व्हॅल्यू गॅपला. पण ह्या कॅन्डलने रिस्पेक्ट केलं का फेअर व्हॅल्यू गॅपला? नाही. नाही केलं ना? मग हा फेअर व्हॅल्यू गॅप रेजिस्टन्सचं काम करत होता तुमच्याकडं? हो. आता कशाचं काम करणार? सपोर्ट. सपोर्टचं. मग ह्या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये तुमच्याकडे एंट्री येणार बाय साईडला. लक्षात घ्या. फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप झाली पुढची कॅन्डल? हो झाली. एंट्री आली तुमची तिथं? हो सर. सपोर्टचं काम करणार तिथं सपोर्टचं केलं ना? मग इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं झालं? इथं झालं. बरोबर आहे का? तिथं घ्यायचं सर मार्केट स्ट्रक्चरचे. होय. कसं केलं कळालं काय? सर्वांना कळालं काय मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कसं केलंय? थोडा वेळ लागला समजायला. एक जण बोला. कोणतरी एक जण बोला. प्रीतम सर बोला. सर नाही समजलं. प्रीतम सर बोला. हा हॅलो सर. हा बोला. तिथं ते आपलं CISD सारखं मार्क केलं का ते?
होय, सीएसडीचाच खेळ आहे हा तुमचा. ही जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे, हा. ह्या ब्लॅक कलरच्या कॅन्डलच्या खाली एक पण कॅन्डल गेलेला नाही बघा. गेल्या नाही गेली. नाही गेली. मग ही सीआयएसडी आहे ना तुमच्याकडं. हो हो. मग सीआयएसडी प्लस तुमच्याकडे एक पीओआय मिळाला ना पुढं. सीआयएसडी पण मिळाली नाही, एक पीओआय पण मिळाला बेरीज साईडला काम हा, करणारा. मग तुम्हाला FVG. अॅक्युरेट एंट्री आली ना, बरोबर आहे काय. प्लस आता नॅरेटिव्ह बघितलं नाही तुम्ही इथं. नॅरेटिव्ह पण दाखवतो तुम्हाला मी काय. हे बघा किती कॅन्डल आहे तिथं लिक्विडिटी खायला. 4-5 कॅन्डल आहेत. 5 कॅन्डल आहेत. ह्या कॅन्डलच्या वरती कॅन्डल क्लोज झाले ग्रीन. येस सर. बायस काय झाला, बुलिश झालाय. बुलिश झाला. आता लिक्विडिटी जास्त खाल्ल्यानंतर ही ग्रीन कॅन्डल करेक्शन किती टक्के टाकणार. 0.3. 0.3 टाकणार, बरोबर ना. बरोबर. किती टक्के करेक्शन टाकले. बरोबर तेवढंच झालं. बरोबर ना. 0.3 ते 25 हा रेंज आहे ना आपला. तेवढंच करेक्शन टाकलं ना. हो सर. बरोबर ना. तिथे एंट्री मिळाली, तिथनं वरती रॉकेट करायला ना मार्केट. बघा की शार्प टॅप होतं सर एकदम. बरोबर ना. मग नॅरेटिव्ह बघायला जमलं पाहिजे तुम्हाला. डेली एमएसएस बनलं की आम्ही ते वरती होल्ड करायला बसतोय तिथपर्यंत, म्हणजे एमएसएस होईपर्यंत. हा एमएसएस होईपर्यंत. पण सीएसडी पण ट्रेड मारायचा म्हणून मी तुम्हाला सांगितले की. बरोबर. हा बघा, हा एमएसएस इथं होणार आहे. मला मान्य आहे, हा एमएसएस इथं होणार आहे, बरोबर ना. पण कसं असतं तुम्हाला सांगतो, हा एमएसएस इथं होणार आहे. इथं लिक्विडिटी आहे. हो सर. इथं लिक्विडिटी आहे म्हटलं, इथं एमएसएस एवढ्या वरती जाऊन नंतर एंट्री देणार आहे तुम्हाला. पण त्याच्या अगोदर सीआयएसडीचा ट्रेड मिळाला ना तुम्हाला इथं. ओके. परत आता इथे मिळणार की पुढच्या बाजूला तुम्हाला एंट्री मिळाली की परत करेक्शन टाकणारा मार्केट परत वरती जाणार बघा. हो. गेलं काय वरती, आता परत वरती जाणार बघा. आता ऍडव्हान्स उभी आहे. आता ऍडव्हान्स उभी मध्ये येणार. ही ब्लॅक कलर आता ऍडव्हान्स उभी झाली तुमच्याकडे. झाली का युएसडी जेपीवाय लाईव्ह. आता इथे का नाही, आता तुम्ही जे म्हणताय हा खालचा ऍडव्हान्स उभी झाला. आता मार्केट बीबी आणि ऍडव्हान्स उभीच्या मध्येच आहे एक्झॅक्ट. मग आता कसं काय येणार आहे पुढे खाली. बीबी आणि बीबी तुम्ही इथला मार्क केलाय, बरोबर. हा सर. हो का. बीबी कोणता मार्क केला. हा बीबी मार्क केलाय, बरोबर. हा बरोबर. हा बीबी मार्क केला. आता बीबी मध्ये मार्केट आला आणि वरती गेलं. हो. हा मग वरचा टॉप मारलाय मार्केटनं. हा मग इथनच का खाली यायला लागलं. इथनच का खाली याचं जर तुम्हाला चिन्ह पाहिलं असेल तर इथं आहे बघा. काय आहे वरच्या बाजूला. एफव्हीजे. मग नॅरेटिव्ह तुमचं तिथपर्यंतच आहे ना. ट्रेड तिथपर्यंतच राहील ना तुमचा. हा विकलीचा एफव्हीजी सोडणार आहे का मार्केटला वरती. नाही स्ट्रॉंगर आहे तो. स्ट्रॉंगर आहे. प्लस इथं तुमचं मार्केट कंट्रोल वाले काय जास्त नाही. मग का सोडल वरती. मग हे कोण बघणार. तुम्हालाच बघावं लागेल ना. पण सर आपण खालचा पीवाय कोणत्या मंथलीचा बघितलेला. हो मंथलीचा बघितलाय. मग मंथलीचा ईआरएल घेणार ना मार्केट. हो घेणार की. मंथलीचा ईआरएल घेणार. मी नाही म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. मंथलीचा ईआरएल घेणार मी म्हटलंय, लक्षात घ्या. पण हे विकलीला पण काहीतरी किंमत आहे ना. म्हणजे मंथलीचं इथं कन्सोल्ट करणार ना मार्केट. काय केलं मार्केटने इथनं रॅली केल्या, करेक्शन टाकून मग वरती जाणार ना. खाली काहीतरी बीपीआर वगैरे हा इथं बघा की, चेक करा की. हा बीपीआरची का एंट्री तुमची होऊ शकत नाही. आले बीपीआर मध्ये अजून नाही आलेलं. मग तुम्ही युएसडी जेपीवाय साठी ह्या कॅन्डलच्या लोकडे लिक्विडिटी जास्त आहे, फोकस करा ना त्याच्याकडे. या कॅन्डलच्या लो कडे फोकस करा आणि लो खाताना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघा. पण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होताना पीओआयला मार्केटने टॅप झालं पाहिजे, लक्षात घ्या. 4 तासाचं बघायला लागेल. हा 4 तासाचं बघायला लागेल. 4 तासाचं बघायला बघा. ट्रेड नाही ईआरएल घेतले तर तुम्ही मला सांगायचं. घेणारच सर. बरोबर घेणार ईआरएल, लक्षात घ्या. मंथलीचा ईआरएल त्याला घ्यायचा आहे, पण काहीतरी टाइम पिरियड आहे ना त्याच्याकडे. बरोबर. ते डायरेक्ट तर घेणार नाही, लिक्विडिटी क्रिएट करत. हा लिक्विडिटी क्रिएट करत घेणार ते, लक्षात घ्या. कळलं तुम्हाला. सर आता इथे विकलीचा पीओआय झालाय सपोज आपला बीपीआर. मग तिथे आपण आता ऍज अ सीआयएसडी प्ले करू शकतो का. हो करू शकता की सीएसडी. पुढे नाही, मार्केटच नाही ना पुढं. अच्छा करंट आहे का. लाईव्ह ट्रेड. हा लाईव्ह ट्रेड. ओके सर ठीक आहे. हा हे बघा, विकली वरून 4 आवरला जायचं. 4 आवरची पीओआयला टॅप करणारी डार्क कॅन्डल. आता पीओआय हा समजा तुमचा. आता मी 4 आवरला जातो. पीओआयला अजून टॅप झाले मार्केट. नाही सर. नाही. मग पीओआयला ज्यावेळेला टॅप होणारी जी कॅन्डल आहे ती डार्क पाहिजे, अशी मारो बोजो. आणि ती पण ब्लॅक पाहिजे, लक्षात घ्या.
हे ब्लॅक पाहिजे, ब्लॅक. हेल्दी नाही, हेल्दीचा काय संबंध येत नाही तर. हा. मारोबोजो कॅन्डल पाहिजे डार्क. काय व्हायला लागले हे? ही मारोबोजो कॅन्डल पाहिजे अशी पूर्ण डार्क. ही डार्क कॅन्डल झाली समजा तर ह्याचा लो मार्क करायचा फक्त. ह्याचा लो मार्क करायचा. ह्याचा लो खाल्ल्यानंतर मार्केट वरती जाते. मग लो खाताना तुम्ही 4 आवर मध्ये लो खायला लागले, मग 4 आवर वरनं तुम्ही 30 मिनिटाला इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट 30 मिनिटाचं बघू शकताय. CISD प्ले करायला किंवा CRT प्ले म्हणतो त्याला, CRT कॅन्डल प्ले. तुम्हाला दाखवतो आज लास्टला तुम्हाला CRT कसा प्ले करायचं दाखवतो. हा सर, जरा थोडं प्लीज सांगा. हम्म. म्हणजे आता सर तुम्ही काय म्हटला, वीकली बीपीआर मध्ये आलंय मार्केट, टॅप केलंय, फक्त कॅन्डल मारोबोजो पाहिजे. हा, तो CRT आणि CISD आणि CRT प्ले करण्यासाठी मारोबोजो पाहिजे. ओके. ते दाखवतो तुम्हाला नंतर कळेल, लास्टला दाखवतो ते मी. ओके सर. पुढचा प्रश्न कोणाचा असेल तर सांगा. भाऊसाहेबांचे प्रश्न संपले का? आता होते ना स्टार्टला. हो, संपले त्यांचे प्रश्न. सर EMA काय सांगणार होता तुम्ही? EMA ना ते स्टॉप लॉस साठी म्हणता ना तुम्ही? हा सर. हा, दाखवतो स्टॉप लॉस साठी त्याचा वापर कसा करायचा तो दाखवतो EMA चा. आता मंथलीच एक POI धरतो मी. स्ट्रक्चर कसं केलंय बघा स्टॉप लॉस साठी, कारण की एंट्री पहिला फाइंड करायला पाहिजे मग स्टॉप लॉस. हा काय आहे तुमच्याकडं फेअर व्हॅल्यू गॅप आहे, BPR आहे बरोबर. BPR मध्ये आल्यानंतर काय होणार आहे, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार आहे बरोबर ना. बरोबर. हा, मग इथं कसं होणार, इथं तुम्हाला डेलीचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मिळणार आहे. आताच दाखवलंय तुम्हाला मी बरोबर आहे का. बरोबर. पण डेली पेक्षा 4 आवरला जरासं सुपेरियर दिसणार, कारण की लिक्विडिटी जवळ आहे म्हटलं इथे लगेच मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होत नाही, किंवा एवढ्या वरती जायचं पण तुम्ही वाट बघणार नाही, लक्षात घ्या बरोबर आहे का. म्हणून जरासं 4 आवरला खाली येणार, आणि 4 आवरला ज्यावेळेला खाली येते त्यावेळेला तुम्हाला 100% ते मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मिळाले बघा. IDM पण तिथं झाला, चेंज ऑफ कॅरेक्टर पण तिथं झाला, आणि MSS पण तिथं झाला. अहो कसला ट्रेड आहे, क्वालिटी. तिन्ही कन्फर्मेशन एका जागेला बरोबर ना. तिन्ही कन्फर्मेशन एका जागेला. ऑर्डर ब्लॉक तयार झाली, ही ऑर्डर ब्लॉकला टॅप केलं मार्केटनं बरोबर. आता इथं स्टॉप लॉस कसा लावायचा तो दाखवतो तुम्हाला मी. आता इथं 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही हा सर ऑर्डर ब्लॉक मध्ये मार्केट आलंय बरोबर. मग ह्या रेंज मध्ये तुम्ही 30 मिनिटाला जाऊन परत MSS बघू शकता स्टॉप लॉस छोटा करण्यासाठी. हो सर. हा, म्हणून 4 आवर वरनं मी 30 मिनिटाला गेलो. बघा 30 मिनिटाला गेलो मी, आणि 30 मिनिटाला मला काय पाहिजे, MSS पाहिजे बरोबर ना. 30 मिनिटाला MSS बघा आता इथे, एकच मिनिट. बघा ही येलो कॅन्डल दिसते, ही लिक्विडिटी येलो कॅन्डल खाली अक्युमुलेशन मॅनिप्युलेशन. कलर जरा चेंज करायचा म्हणजे दिसेल. सगळं डिलीट करतो जरा. बघा ही येलो कॅन्डल दिसते काय? हो दिसते. हा, या येलो कॅन्डलच्या वरती काय होणार, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार आहे तुमच्याकडं बरोबर आहे का. हो सर. इथनं वरती मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. हो सर. झालं. आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं, आता करेक्शन किती टाकणार ह्याचं पण लॉजिक आहे, कारण की पाठीमागं मार्केटने काय केलंय, अक्युमुलेशन केलंय. मग इथं तुम्हाला करेक्शन जास्त येणार असं वाटतंय? नाही सर. नाही येणार बरोबर ना. मग इथनं चेक केलं, इथनं इथेपर्यंत मार्केट गेलं किती टक्के टॅप टाकलाय, 50. इथनं इथे मार्केट गेलं किती टक्के टॅप टाकलाय, 50 आले. इथनं 50चं टाकणं झालंय बघा. मग इथनं कितीचं टाकणार, तुमच्याकडे 0.3चं टाकणार वरती जाणार, लक्षात घ्या. कारण की इथं पण परत लिक्विडिटी तयार केली ना त्यांनी बरोबर आहे का. हा, बघा इथं ह्या कॅन्डल पासून मोजायला चालू केलं. झूम करतो. सेकंड कॅन्डल 50 ला आलाय का बघा. नाही आली, म्हणून तिला पण घेतली त्याच्यातच. थर्ड कॅन्डल 50 ला आलाय का बघा. नाही, म्हणून तिला पण घेतली, आणि त्याच्यानंतर ही कॅन्डल आले का बघा त्याच्यात. नाही सर. नाही आले. मग नंतर मार्केटनं हा हाय मारला. आता 50चं करेक्शन देते का बघा मार्केट, द्याले नाही. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तुम्हाला इथे मिळालं ना बरोबर आहे. हा हाय मारला, हाय मारल्यानंतर करेक्शन किती टक्के टाकलं, 0.3 ची इथे एंट्री आली नाही तुम्हाला. हो भेटली सर. भेटली ना एंट्री, आणि एंट्री कशाला टॅप झाल्या, BB असणार ना हा मोठा टाइम फ्रेमचा.
बीबी आहे मोठ्या टाइम फ्रेमचा. हा. बघा हा 30 मिनिट आहे, बरोबर. पण 4 आवर किंवा 1 आवरचा बीबी आहे बघा तो. आहे का बीबी? बरोबर सर. आणि बीबी प्लस एफव्हीजी मार्केट टॅप केलं, एंट्री मिळाली तिथे. हो सर. हा, आता ईएमएचा खेळ सांगतो तुम्हाला कसा करायचा. हे बघा एंट्री कुठं मिळाली तुम्हाला? इथे मिळाली बरोबर. हम्म. हा, एंट्री तुमची इथं मिळाली. आता मी तिथं लावून देतो तुम्हाला, एंट्री लावून देतो. तिथे एंट्री मिळाली तुम्हाला. स्टॉप लॉस कुठं लावायचा हा प्रश्न येणार ना तुमच्याकडं. बरोबर सर. बरोबर ना. त्याच्यासाठी मी काय केलं, पहिल्यांदा मुव्हिंग एव्हरेज ओपन केलं. ईएमए नाही, लक्षात घ्या, मुव्हिंग एव्हरेज. मुव्हिंग एव्हरेज म्हणजे सिम्पल मुव्हिंग एव्हरेज. सिंपल मुव्हिंग एव्हरेज ना सर. हा हा. सिम्पल मुव्हिंग एव्हरेज. SMA का? एसएमए ला घेतला. थांबा एक मिनिट. सिम्पल मुव्हिंग एव्हरेज नाही लावायचं, व्हॉल्यूम लावायचं. माझ्या पण लक्षात आलं नाही. हे बघा व्हॉल्यूम लावायचा. रेग्युलर जो व्हॉल्यूम असतो तो व्हॉल्यूम लावायचा. हा व्हॉल्यूम खाली आला, व्हॉल्यूम तुमच्याकडे. हा सर. आणि ह्या व्हॉल्यूमवर मुव्हिंग एव्हरेज लावायचं. लक्षात घ्या, बघा व्हॉल्यूमवर मुव्हिंग एव्हरेज लावले. बघा एमए ची लेंथ किती आहे? 21. ते मुव्हिंग एव्हरेज सेपरेट इंडिकेटर आहे का? नाही, त्या व्हॉल्यूमवर लागते ते. व्हॉल्यूमच्या आतमध्येच आहे. व्हॉल्यूमच्या आतमध्येच आहे, लक्षात घ्या. व्हॉल्यूमच्या आतमध्ये ही पांढरी रेषा ही मुव्हिंग एव्हरेज आहे, लक्षात घ्या. ही डार्क करतो बघा, डार्क करतो. आता इथे एंट्री पडल्या ना तुमची. हा सर. इथे एंट्री पडल्या तुमची बरोबर. मग ह्या एंट्रीच्या पाठीमागची अशी कॅन्डल बघायची, ब्लॅक कलरची. एंट्री तुमची वरती जाणार आहे मार्केट बरोबर ना. मग अपोजिट कलरची कॅन्डल कोणती आहे तुमची? ब्लॅक. ब्लॅक. मग ब्लॅक अशी कॅन्डल बघायची की ती मुव्हिंग एव्हरेजच्या वरती तिचा व्हॉल्यूम गेला पाहिजे. दिसते ही? तिचा व्हॉल्यूम गेला मुव्हिंग एव्हरेजच्या वरती. हो. हा, मग तो स्टॉप लॉस या कॅन्डलच्या लोचा ठेवायचा असा. काय लागेल तुम्हाला? एंट्रीच्या पाठीमागे ही गोष्ट बघायची. बॅक साइडची फर्स्ट कॅन्डल शोधायची. बॅक साइडची फर्स्ट. अपोजिट. हा. अपोजिट. तुम्ही अप साईडला चाललाय, मग त्याच्या डाऊन साईडची अपोजिट शोधायची आणि तिचा व्हॉल्यूम मुव्हिंग एव्हरेजच्या वरती गेला पाहिजे. मुव्हिंग एव्हरेज 21च्या वरती. हा, पहिलीच कॅन्डल इथली. आणि ह्या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस टाकला आणि तिथनं पुढे मग काय कुठं जाईल तिकडे जाईल. मार्केट परत तिकडे येत नाही, कारण की हा स्टॉप लॉस झाला. हा स्टॉप लॉस झाला व्हॉल्यूम बेस. कळलं का तुम्हाला? सर ते सेटिंग सांगा की जरा. व्हॉल्यूम काहीच नाही. व्हॉल्यूमवर 21चा मुव्हिंग एव्हरेज लावलाय फक्त. एमएची लेंथ 21 आहे. एमएची लेंथ 21 आहे. ओके. बाकी काय नाही. बाकी काहीच नाही. बाकी मी आपल्या ह्याच्याप्रमाणे लाल आणि हिरव्या कलरचं हे आपल्याप्रमाणे हे करून घेतलं आणि मुव्हिंग एव्हरेज. बाकी काहीच नाही. ओके ठीक आहे. कळलं? चालेल सर. सर जरा मला क्रूड ऑइल बद्दल सांगता का? क्रूड ऑइल बद्दल सांगा. तुमचा अनालिसिस सांगा पहिला, काय केला ते सांगा मला. का तुम्हाला हे देऊ, रेट देऊ का तुम्हाला? एमसेक्स का इंटरनॅशनल राहुल सर? एमसेक्स पाहिजे काय इंटरनॅशनलचा क्रूड पाहिजे आहे? राहुल खाडे सर, आवाज येतो का? सॉरी सर, येतोय. हा, सांगा मला क्रूड ऑइल कोणता पाहिजे? भारतीय पाहिजे का फॉरेनचा पाहिजे? भारतीय. हा, मी भारतीय ओपन केलेला आहे. आता तुमचा व्ह्यू सांगा मला काय. 1 वीकचा मार्क केला होता. काय मार्क केला 1 वीकचा? एफयूजी. 1 वीकचा एफयूजी मार्क केला तर हा एफयूजी. ओके ठीक आहे. हा एफयूजी 1 वीकचा तुम्ही मार्क केलाय बरोबर आहे. मग तर 50% पर्यंत आलंय सर ते. परत वर. आता एक गोष्ट सांगा, हा 1 वीकचा एफयूजी तुम्ही मार्क केला, कधी मार्क केला? हा एफयूजी ज्यावेळेला तयार झाला त्यावेळेला बरोबर आहे. बरोबर. हे एफयूजी मध्ये आल्यानंतर बाय तर करणार आहे तुम्ही जेव्हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होईल तेव्हा. नाही, बाय करणार ना पण एफयूजी मध्ये आल्यानंतर ना. बरोबर. हा बरोबर ना. आता विकलीवर आहे, मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कोणत्या टाइम फ्रेमचा असेल? 4 आवर्स. 4 आवरला गेलो बघा. 4 आवरला मार्केट तुमच्या पीवाय मध्ये आले का? अजून नाही आलं सर. नाही आलं बरोबर ना. आता इथे इक्वल पॉईंट दिसतात, हे 3 इक्वल पॉईंट दिसतात. हो सर. हा, मग ही इक्वल पॉईंट काय? तुमच्याकडे एक प्रकारची लिक्विडिटी आहे समजा. ही लिक्विडिटी मार्केटला पाहिजे. हा, मग मार्केट वरनं येणार खाली आणि तुम्हाला एमएसएस देणार आहे. चेक करणार आपण. आता एमएसएस झालाय तुमच्याकडं? एमएसएस झालाय ना सर.
कुठं झाला अजून मार्केट तरी येऊन दे त्याच्यामध्ये. नाही 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 झालं. मार्केट तरी पीवाय मध्ये येऊन दे. हम्म. आलं का पीवाय मध्ये मार्केट? हो आलं आलं. पीवाय मध्ये आलं ना मार्केट. लिक्विडिटी खाल्ली मागची? खाली. खाल्ली. आता काय बघणार तुम्ही? आता 1 आवर मध्ये सर मार्केट स्ट्रक्चर शीट ना. 1 आवर मध्ये नाही हो, 4 आवरच असणार. 4 आवर्सच. हा विकलीवर 4 आवरचा असणार बरोबर ना. इथे काय आहे तुमच्याकडं? हा बरोबर. तिथं एफयूजी आहे ना. एफयूजीला रिस्पेक्ट करून कॅन्डल खाली चालले काय? हो सर. बरोबर आहे. आता समजा इथल्या मार्केटनं ह्या एफयूजीला रिस्पेक्ट करून खाली चाललंय. या बॉटमचा जर लो घेतला तर ह्याच्यावरती काय होणार मग? एमएसएस होणार. MSS होणार. एमएसएस होणार. बरोबर ना. पण ह्या कॅन्डलनी लो घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या. लो जरा खालची लिक्विडिटी तरी खायला पाहिजे. साधारण इथली लिक्विडिटी तरी खायला पाहिजे. आता मग इथे एमएसएस मार्क करून ठेवतो. इथं तुमच्याकडे एमएसएस होणार आहे. एमएसएस पण मार्क करून ठेवतो. हो सर. एमएसएस मार्क करून ठेवला. आता पुढे प्लेबॅक मोडला नेतो. 1 मिनिट. लिक्विडिटी खाल्ली? खाली सर. खाल्ली ना. आता हे बघा एमएसएस जिथं होणार होता त्याच्यानंतर मग एक फेअरव्हॅल्यू गॅप आला. आला सर. आला. हे बघा हा फेअरव्हॅल्यू गॅप आला आणि ह्या ग्रीन कॅन्डलने त्या फेअरव्हॅल्यू गॅपला काय केलंय? डिस्क्वालिफाय केले. बरोबर काय? आता तुम्ही मला सांगा ह्या 2 कॅन्डलनी काय केलंय? लिक्विडिटी खाली ना. मॅनिप्युलेशन. अॅक्युम्युलेशन आणि मॅनिप्युलेशन केले का? हो सर. अॅक्युम्युलेशन आणि मॅनिप्युलेशन केले का? 2 कॅन्डलनी केलंय. मग सांगा मला ह्या कॅन्डलचं करेक्शन किती टक्के येऊ शकते? 30%. 30 बघा 0.3 ते 0.5 या लेवल येणार. जे 5 पण जास्त घेणार नाही. लक्षात घ्या. कारण की जास्त लिक्विडिटी तर मिळालेली नाही. 5च्या वरती घेणार आणि वरती जाणार. मग तुम्ही काय केला? या कॅन्डलला मार्क केला. हो सर. 4 आवरला आणि 4 आवरला मार्क केला आणि 1 आवरला त्यात पीवाय बघितला 50% वरती. 50% वरती तुम्ही पीवाय बघितला. आता इथे फेअरव्हॅल्यू गॅप तयार झालाय. परत पाठीमागचा काय? पाठीमागचा पण एक फेअरव्हॅल्यू गॅप आहे. फेअरव्हॅल्यू गॅप. ह्यात आल्यानंतर एंट्री होऊ शकते. बीपीआर झालं ना. हो सर. बरोबर आहे का? हो. एंट्री झाली. हो सर. एंट्री गॅपअप झालं. एंट्री झाली आणि गॅपअप झालं. लक्षात घ्या. आणि आता ह्याचा स्टॉप लॉस हेच फसलो सर. गॅपअप होऊन मार्केट वरती जाऊन ते फिल केलं ना एकदम खाली आलं ना सर. इथं जरा तुम्ही मला सांगा इथं एंट्री झाल्यानंतर गॅपअप झालं ना तुमचा ट्रेड? हा. एंट्री झाल्यानंतर तर गॅपअप झालं. हो सर. मग तुम्ही मला सांगा इथनं इथपर्यंत जेव्हा मार्केट गेलं त्यावेळेला रेशिओ काय मिळाला तुम्हाला? ते पण बरोबर आहे. हो सर. किती रेशिओ मिळाला सांगा मला? मग साधारण 1:4 तर मिळालं ना. हे बघा 1 आवरवरनं 15 मिनिटाला जातो. 15 मिनिटाला किंवा 5 मिनिटाला जातो. 1 आवरून 5 मिनिटाला जातो ना आपण. सर ते तुम्ही जे बोलताय ना ते रेशो तो ऍक्च्युली शनिवारचं नाही का ते हे होतं ना ते बजेट डे. हा बजेट त्या दिवशी म्हणजे ट्रेड नाही घेतला. म्हणजे मी नव्हतो. मी दुसऱ्याला अनालाइज करत होतो. हे बघा इथं ट्रेड मिळाला तुम्हाला सांगतो. ही ब्लॅक कॅन्डलनं फेअरव्हॅल्यू गॅप दिला. हो सर. ग्रीन कॅन्डलनं फेअरव्हॅल्यू गॅपची किंमत संपवली. हो सर. मग ह्या बॉटमनं लिक्विडिटी खाल्ल्या जास्त. खाली सर. मग ही ग्रीन कॅन्डल करेक्शन किती टक्के टाकू शकते? 0.3 पर्यंत टाकणार ना. हो सर. 0.3. हा बघा 0.3 पर्यंत करेक्शन किती आलं? बरोबर 0.3 बाय केला. तिथं तुम्ही बाय केला या 0.3च्या इथं आणि स्टॉप लॉसच्या खालचा टाकला. हो सर. प्रॉफिट होतं सर पण ते नंतर खाली आला. खाली येऊन दे की 1:7 कमी झालेत काय? हो सर. 1:7 मिळाल्यानंतर स्टॉप लॉस तर बाईंग लेवल आणून ठेवताय का नाही तुम्ही? हा ठेवतो ना सर. हा मग स्टॉप लॉस गेल्यानंतर काय फरक पडालाय? नाही पडत आहे ना. आणि कुठला एरियल असणार तो हाय आता म्हणजे टच झालाय ना तो एरियल असेल. इथलाच एरियल आहे तो. इथलाच एरियल आहे आणि मला वाटतं इथं मार्केट तुमच्याकडं जानेवारी 31 इथं मार्केटला कन्सल्टेशन का केलं माहितीये तुम्हाला? नाही सर. बजेट डे होता त्याच्यानंतर ना.
तेच तर सर, ते बजेट डे खाली होतं जिथं तुम्ही स्टॉप लॉस होऊन दे लावलाय की ना खाली, तेवढं पण बजेट डे होता म्हणून काय मार्केट तुमचं हे करणार नाही. कधी पण लक्षात घ्या, एनएफपी ची न्यूज कितीला असत्या? संध्याकाळी 7 वाजता किंवा 6 वाजता असत्या, बरोबर काय? हो सर. मग मार्केट सकाळपासून का कन्सोल्टेशन होत आहे? बरोबर ना? तसाच हा खेळ आहे, लक्षात घ्या. हा कन्सोल्टेशन झालं आणि कन्सोल्टेशन झाल्यानंतर निर्णय ठरल्यानंतर मार्केट खाली जायला लागलं, बरोबर आहे का? हो सर. इंडियन्स आहे का सर? हा, इंडियन आहे. बजेटला असं झालं होतं सर ऐका ना मग सर, खाली येण्याचा चान्सेस आहे का आता हे म्हणताय ना? का तुम एक मिनिट, बजेट डे नंतर ना तुमचा प्रॉफिट तिथं झालाय, मला दिसतोय बघा तिकडे प्रॉफिट झाला विकलीच्या टाइम फ्रेम नाही, नुसार. तुम्ही जे बोलले ना मी ते बरोबर ट्रेड घेतला, जो आहे ना तुम्ही सांगितलं ना तो एकदम बरोबर होता. पण नंतर आज आहे ना मार्केट एकदम स्पाइक मारून खाली आलेलं का आता जे तुम्ही नंतर खाली येण्याचं कंडिशन, आता ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट झालाय, मग मार्केटने काय काय सोडलंय? एक फेअरवेली गॅप सोडलाय. हो सर. आजचा जो ट्रेड होता, ह्या आठवड्याचा जो ट्रेड होता तो फेअरवेली गॅपनं सेल करायचा होता त्या कारण की वरच्या बाजूला एका व्हॉल्यूम इम्बॅलन्सला मार्केटने काय दिलेलं? चकमा दिलता बघा प्रॉपर. व्हॉल्यूम इम्बॅलन्सच्या खाली मार्केट क्लोज करते, याचा अर्थ मार्केट बेरीज साईडला जाणार ना. बेरीज साईडला जाणार, बरोबर ना? मग क्रूड ऑइलला आता काय पाहिजे? ह्या कॅन्डलचा लो पाहिजे. बरोबर, ह्या कॅन्डलचा लो पाहिला, इथनं सेल केल्यानंतर इथपर्यंत तुम्हाला साधारण एक 150 पॉईंट किंवा 100 पॉईंट मिळतील. हो सर. हा, हे आतापर्यंत तरी हे. त्याच्यानंतर हा एक फेअरवेली गॅप आहे. हे फेअरवेली गॅप कसं काम करेल परत ते तुम्हाला चेक करायला पाहिजे. म्हणजे साधारण ह्या ब्लॅक कॅन्डलचं टार्गेट असेल इथेपर्यंत 150 पॉईंटचं. 150 पॉईंट कळलं? बरोबर. हो सर. हा, समजलं बाकीचं? हो. हा, तुमचा ट्रेड झाल्यानंतर नॅरेटिव्ह पण चेक करावा लागतो, लक्षात घ्या. इथं नॅरेटिव्ह बदललाय बघा, मार्केटचा बदललाय काय? तेच नाव सर, ते नॅरेटिव्ह चेंज झालं ना, ते जरा कन्फ्युज झालं. हा, नॅरेटिव्ह चेक केलं नाही तुम्ही. इकडं व्हॉल्यूम इम्बॅलन्स बुलिश झालाय, पण मार्केटनं काय केले? त्याच्या खाली जाऊन क्लोज दिले. याचा अर्थ काय आला? मार्केट खालच्या बाजूला जाणार आहे. हो सर. सर, मोठ्या टाइम फ्रेमला हात चार्ट घ्या ना, कारण काय ना हे मार्केट खूप लो लेवलला आहे. म्हणजे हे जे कन्सोलिडेशन झालंय ना, खूप लो लेवललाच चाललेलं आहे ऑलमोस्ट. हो, लो लेवलला चाललेलं आहे ते ऍक्च्युअल मध्ये. हे क्रूड ऑइल अशा पद्धतीने चालते, पण तो तुम्ही हा ट्रेड घेतला, लक्षात घ्या. हा सर. हो का? ह्या कॅन्डलच्या वरती कॅन्डल क्लोज होत्या, बायस काय झाला तुमचा? बुलिश झाला. बुलिश झाला. पुढची कॅन्डल काय होण्याची शक्यता तुमच्याकडं? ग्रीन कॅन्डलने तुम्हाला प्रॉफिट दिलाय ना. पण हो बरोबर आहे सर. संपला की विषय तुमचा. आता ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलच्या आतमध्ये मंथली मध्ये जर विकलीचा जर विचार केला तर विकलीनं काय केलंय? बघा, विकलीने काय केलंय? हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स मार्केटला वरती सोडण्यात आलाय साधारण. बरोबर सर. इथे वरती पण एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे बघा. येस सर, बरोबर. सोडत नाही, म्हणजे हे मॅन्युप्युलेटेड मार्केट आहे टोटल, लक्षात घ्या. तर इंडियन मार्केटला प्रॉब्लेम येतो. हा सर ऐका ना सर, जर बायस आहे ना बेरीज आहे आणि खाली हायर टाइम फ्रेमचा हे एफयूजी, तर मग तो किती वर्क करतो की तो बायस तुमचा बेरीज. हा हायर टाइम फ्रेमचा एफयूजी आहे समजा. हा कोणता आहे? फक्त तुमच्याकडे हायर टाइम फ्रेम म्हणले की विकलीच आहे, तो मंथलीचा नाही आहे, लक्षात घ्या. विकलीच आहे, बरोबर. विकलीची एक कॅन्डल त्याच्यामध्ये जाऊन आले जाऊन मग त्या कॅन्डलच्या बॉटमला काय पडले? लिक्विडिटी पडले ना. लिक्विडिटी पडली, बरोबर ना. मग तुम्ही हा फेअरवेली गॅप जसा मार्क केला तसा हा का केला नाही तुम्ही? फेअरवेली गॅप मार्क केलता ना सर, तो केलेलं ना. मग ह्या कॅन्डलची लिक्विडिटी खाताना तिला चेक केलं? या कॅन्डलची लिक्विडिटी खाताना ट्रेड घेतला तुम्ही सेल साईडला? नाही, त्याचा नॅरेटिव्ह. हा, आता बघा, ह्या कॅन्डलचा हाय खाताना, आता ही पुढची कॅन्डल तुमच्याकडे नाही आहे म्हणून समजा, बरोबर. वरती फेअरवेली गॅप आहे, खालती फेअरवेली गॅप आहे, आणि ह्या फेअरवेली गॅपच्या खाली लिक्विडिटी आहे. हो सर. वरती मार्केट का जाऊ शकत नाही? ह्याला टॅप करून ह्या कॅन्डलची लिक्विडिटी खाऊ शकतं ते. मग विकलीवरून मी काय केलं? 4 आवरला आलो का? मला तिथे काय पाहिजे? एमएसएस पाहिजे, पण ऍक्च्युली इथं अक्युमुलेशन झालंय आणि इथं मॅनिप्युलेशन होणार आहे, त्यामुळे एमएसएस 4 आवरला नाही होणार, लक्षात घ्या. एमएसएस जरासा खालच्या टाइम फ्रेमला तुम्ही बघू शकता 1 आवरला. बघा, आता इथं तुम्ही पहिल्यांदा विकलीवर होता ना. हो सर. हा, नेक्स्ट कॅन्डल येणार आहे, विकलीची नेक्स्ट कॅन्डल येणार आहे, लक्षात घ्या. ही कॅन्डल म्हणजे कोणत्या आठवड्याची? 3 फेब्रुवारीच्या नंतर मार्केट येणार आहे तुमच्याकडं.
3 फेब्रुवारी नंतर मार्केट येणार आहे. ते बघा इथं आलंय काय त्याच्यामध्ये? आलं सर. आलं काय? आल्यानंतर ना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तुम्ही इथं धरणार, बरोबर आहे काय? हो सर. इथं धरणार. अहो हे काय आहे, हे काय आहे बघा, ह्याच्या खाली मार्केट क्लोजिंग दिलंय. हा काय आहे? गॅप इम्बॅलन्स आहे. गॅप इन बॅलन्स आहे. डिस्क्वालिफाय झाला नाही झाला सर. इथला एफव्हीजी जो आहे डिस्क्वालिफाय झाला नाही झाला सर. मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं धरणार? ह्याच्या खालीच धरणार ना ऑलमोस्ट, बरोबर. आता इथं मार्केटने काय केलंय? अक्युमुलेशन केलंय. हिनं मॅनिप्युलेशन केलंय. मग इथं करेक्शन किती टक्के टाकणार सांगा आता जरा मला. एएमडी झालं सर. करेक्शन किती टक्के टाकणार? सर 3%. 30 कारण की ते रॅली झाली ना, बरोबर ना. 30% नाही. आता हा जो इकडचा गॅप इम्बॅलन्स आहे, इकडच्या साईडला रेजिस्टन्सचं काम करणार, म्हणजे 30% पेक्षा जरासं जास्त आहे ना. मग 50%. हा 50% 50% नाही, त्या गॅप पर्यंत ना, ह्या गॅप पर्यंत. हा गॅप पर्यंत. या गॅप पर्यंत किंवा गेली होती ना सर वरती. कुठं? आता एक टाइम फ्रेम मागे यावर. हा सर, ते येलो कॅन्डलला आपला एमएसएस झाला ना. हा येलो कॅन्डल एमएसएस झाला. त्याच्यानंतर जी ब्लॅक कॅन्डल आहे ती वरती जाऊन खाली आली, मग तिथंच ट्रेड पडलाय, तिथंच एंट्री पडलाय. हा बीबीचा ट्रेड आहे, लक्षात घ्या. ही जी कॅन्डल आहे ही बीबी आहे, बरोबर. तिथंच एंट्री पडल्या. ती एंट्री मिस झाली असेल तर अनेक एंट्री मिळणार तुम्हाला. कुठं? ह्यांच्या करेक्शनला. ओके. हा सर, ते रीएंट्रीचं जरा सांगा की ती ह्यांच्या करेक्शनला. इथलं नॅरेटिव्ह बघितलं, मार्केट मागच्या बाजूला कन्सल्टेशन झालंय आणि इथं रॅली केल्या. मग रॅलीचं करेक्शन जास्तीत जास्त 0.3 येते, बरोबर ना? हो सर. हो सर. पण 0.3च्या इथे पीओआय पाहिजे तुमच्याकडं, बरोबर. हो सर. मग हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स पीओआय आहे. मग साधारण 5 पर्यंत तुमच्याकडे करेक्शन येणार. ओके. आणि मग खाली जाणार मार्केट, लक्षात घ्या. नाही लाईव्ह ट्रेड जास्त नॅरेटिव्ह नाही ना सर. जास्त हा पण लाईव्ह ट्रेड आहे. हा पण लाईव्ह ट्रेड आहे. वरती मार्केट गेल्यानंतर न 1 आवरवरनं 15 मिनिटं किंवा 5 मिनिटांमध्ये एमएसएस बघा इथं आणि सेल मारा. हो सर. हा पण लाईव्ह ट्रेड आहे, लक्षात घ्या. कारण की 0.3चं करेक्शन झालंय, पण आम्हाला वाटतं 5 मिनिटं 15 मिनिटाला एमएसएस पाहिजे तुम्हाला इथं. हो सर. आणि त्यावेळेला इथं जर बघितलं, 1 मिनिट इथं बघितलं, हो का, वरून इथंपर्यंत मार्केट आलं, इथनं वरती गेलं, इथनं वरती गेलं, इथनं खाली गेलं, इथनं वरती गेलं, बरोबर आहे. हेल्दी बनवत आलं. हेल्दी नाही बनलेलं. किती ऑर्डर फ्लो व्हॅलिड आहेत सांगा मला जरा. 2 आहेत सर. 2 ऑर्डर फ्लो व्हॅलिड आहेत, बरोबर ना? हो सर. या दोन्हीपैकी एका ऑर्डर फ्लो मधनं मार्केट खाली जाऊ शकतं, कारण की करेक्शन तुम्हाला किती टक्के टाकणार आहे माहित आहे ना. हो सर. ही वरच्या बाजूचे हे टाका, ह्या कॅन्डलचा हाय स्वीप झाल्यानंतर वरच्या बाजूने ट्रेड टाका आणि याच्यावरती स्टॉप लॉस टाका. हो सर. जाते परत खाली, बरोबर ना? हो सर. हो सर. कळलं सर. पुढचा प्रश्न. तर युरो युएसडीचं ऍडव्हान्स ओबी मध्ये आलंय. नाही, युरो युएसडी सोडून द्या तो विषय. युरो युएसडीचा चार्ट प्रॉपर तो विषयच नको. नाही काय क्लॅरिटी दिसत नाही तिथं, फेल होण्यापेक्षा नको. तुम्हाला मी सांगितले की युएसडी वर ट्रेड करा. युएसडी पेअर जिथनं स्टार्ट आहे तिकडे ट्रेड करा, किंवा ट्रेंड क्वालिटी दिसतात तिथे ट्रेड करा. ओके सर. म्हणजे प्रॉफिट मध्ये जाताय तुम्ही, लक्षात घ्या. त्याच्यानंतर लेडीज साठी प्रश्न. लेडीज साठी प्रश्न. जॉईन झालेत की नाहीत लेडीज? प्रश्न असेल तर विचारा, कोणता पण प्रश्न असेल ते, नो मॅटर. शिल्पा मॅडम, सीमा मॅडम, ऋतुजा मॅडम, प्रणाली मॅडम, कोणीही प्रश्न विचारू शकता, नो प्रॉब्लेम. लेडीज साठी प्रश्न आहे. हॅलो. 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 हॅलो सर. हा बोला. ते मध्ये मी चार्ट पाठवलेले थोडे, पण थोडा गॅप पडलाय आता. थोडस एक्झाम वगैरे त्याच्यामुळे परत प्रॅक्टिस चालू करायला लागेल.
ओके ओके ठीक ठीक आहे, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ते चार्ट मी तुम्हाला सांगितले त्यावेळेला, मला वाटते चुकलेले असतील ते चार्ट. हा थोडा आयडीएमचं थोडस हा परत एकदा मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो, ते तुमचे इथे चार्ट असतील तर एकदा फक्त एक्सप्लेन करतो. हा सर. बघा हे चार्ट होते ना, आयडीएमचं फक्त हे IFUG वगैरे प्रॉपर आहेत. IFUG हे बघा इथे हा पण फेअरव्हॅल्यू गॅप आणि हा पण फेअरव्हॅल्यू गॅप आहे. BPR पण होऊ शकतो आणि IFUG पण होऊ शकतो लक्षात घ्या. हो सर बरोबर. हे बरोबर आहेत मला वाटतं चार्ट आहे. ह्याच्या नंतरचे कुठले तरी मिस झालेत तुमचे, चुकलेत. स्ट्रक्चर मॅपिंग चुकले बघा. आयडीएम इथं डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड मध्ये इथं आयडीएम येणार. इथं कसं येईल सांगा मला. हा लोअर हाय तुटल्याशिवाय आयडीएम खालचा बघणार नाही तुम्ही. हा बरोबर बरोबर ना. हा लोअर हाय इथं तुटलेला नाही असं मला वाटतं. इथं चेक करा, या कॅन्डलच्या वरती हायला इथं गेलेलं नाही मार्केट. इथं पुढे गेले बा, पुढं तिथं पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर इथं तुटल्या प्रिव्हियस हाय किंवा प्रिव्हियस लोअर हाय ज्यावेळेला ब्रेक करते मार्केट, त्याला इथं खाली पुलबॅक बघायचा. इथं खाली हा पुलबॅक आला, त्याच्यानंतर हा पुलबॅक का घेतला नाही मार्केट नाही. इथे पुलबॅक आला बघा, दिसते का पुलबॅक इथं. पुलबॅक घेतला, इथं हायर आहे. इथं आयडीएम येण्याचा काय संबंध नाही, तिथं आत आयडीएम यायला पाहिजे. थोडा इंडिकेटरचा सपोर्ट घ्या. इंडिकेटर दिलाय तुम्हाला मी. होय आहे. प्रॅक्टिससाठी नाही ओपन करत ते मी. नाही ओपन करू नका तुम्ही, सपोर्ट तरी घ्या ना. तुमचा मास्तर तोच आहे लक्षात घ्या. हो हो. कारण की मला तर प्रत्येक वेळा तुम्हाला विचारता येणार नाही, पण तुम्ही ते सपोर्ट घ्या ना. बघा 1 मंथचा चार्ट आहे हा. कोण आहे हा? USD JPY आहे. मी लावतो इथे, चेक करा आता. USD JPY 1 मंथ चार्ट. USD JPY 1 मंथ चार्ट. 1 मंथ चार्ट नंतर तुम्ही जो मार्किंग केलाय तिथंच दाखवतो तुम्हाला मी. चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही प्रॉपर मार्क केलंय. त्याच्यानंतर आयडीएम इथं आला बघा. तुम्ही इथं कुठं तर आयडीएम इकडेच कुठं तर मार्क केलेला आहे तो, बरोबर आहे का? थोडा आहे वाटतं. एक मिनिट, इथे तुमचा आयडीएम लोअर हाय हे बघा. इथं लोअर हाय इथं तयार झालाय इंडिकेटरच्या हिशोबाने. हे बघा इथं लोअर हाय तयार झालाय काय? तुमच्याकडे इथे लोअर हाय नाही, म्हणजे तुम्ही चुकलाय कुठं हे इंडिकेटर तुम्हाला दाखवून द्यायला लागलंय. बरोबर काय? मग काय करायचं तुम्हाला सांगतो. इथे इंडिकेटर मध्ये हा इंडिकेटर इथं तुम्हाला दिसतो चार्टवर. तुम्ही 2 स्टेप पुढे जावा, इंडिकेटर ऑफ करा, 2 स्टेप पुढे जावा, बरोबर आहे का नाही बघण्यासाठी परत ऑन करा. काय ना. आणि मंथलीचा कॅन्डल आहे त्यामुळे रिप्ले मोड पण देतोय मार्केट तुम्हाला. रिप्ले मोडला लावा. हो लावते ते केव्हा तरी. हा लावा, हे करा, तुम्हाला 100% मार्केट प्रॉफिट देणार लक्षात घ्या. कळलं? आणि सर काही वेळेला काय होतं, FUG वगैरे सगळं मार्किंग होतंय, पण पुढं थोडंसं कन्फ्युजन होतंय. म्हणजे पुढं मग कुठलं हे करायचंय. नाही ते सगळं तुम्हाला मी नंतर प्रॉपर देतो. त्याचा विषय सोडूनच द्या. तुम्ही प्रॅक्टिस मोड मध्ये राहा. पुढे एंट्री कसं करायचं तुम्हाला प्रॉपर जे ट्रेनिंग द्यायचं ते माझं मी देतो. पण POI पहिल्यांदा POI तर तुम्हाला मास्टर केले पाहिजेत. हो सर. स्ट्रक्चर मॅपिंग तर मास्टर केलं पाहिजेत. अर्धवट गोष्टींवर तुम्ही प्रॉफिट करू शकताय काय? नाही म्हणून ते सगळे ट्रेड आता बंदच केले सध्या. प्रॉफिट 100% होणार लक्षात घ्या. प्रॉफिट हा काय विषय नाही लक्षात घ्या. प्रॉफिट मी कसा करून देतो तो माझं मी बघतो तुम्हाला. फक्त मला काय म्हणायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा मास्टर ज्या गोष्टी मास्टर करायच्या त्या मास्टर करा, नंतर प्रॉफिट हा 100% होणार. बघू मग कुठं इंडियन मार्केट असून ना फॉरेक्स तुम्हाला प्रॉफिट करून देणार मी 100%. सर मला त्या इंडियन स्टॉक मध्ये म्हणजे जर स्विंग ट्रेडिंग वगैरे करतात स्टॉक कसे म्हणजे हे करायचे इंडियन मध्ये ना. तुम्ही लेटेस्ट आता हा झोमॅटो आहे तुमच्याकडे. हा झोमॅटो मध्ये मंथलीचा इथे फेअरव्हॅल्यू गॅप आहे बरोबर. मग या फेअरव्हॅल्यू गॅप मध्ये काय होतंय की मंथलीचा फेअरव्हॅल्यू गॅप आहे. मग डेली किंवा विकली कॅन्डलचा लो खाल्ला जातो लक्षात घ्या. इथे का इथं आता डेली कॅन्डलचा लो खाणार. आता इथं ह्या कॅन्डलचा हिनं लो खाल्ला. आता तुमच्याकडं मंथलीचा फेअरव्हॅल्यू गॅप आहे, मग डेलीचं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट लागतं ना तुम्हाला.
बरोबर आहे? होय. मग सांगा मला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठे मिळणार आहे तुम्हाला? ही कॅन्डल आली, ही कॅन्डल आली, इथं फेअर व्हॅल्यू आपला रिस्पेक्ट देऊन मार्केट खाली गेलं का? होय. मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट इथं होणार आहे तुमच्याकडे, बरोबर आहे? पण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट व्हायच्या अगोदर तुम्ही एक अनुभव केला काय? हा काय आहे तुमच्याकडं? गॅप इम्बॅलन्स आहे. गॅप इम्बॅलन्स आहे ना? हो. गॅप इम्बॅलन्सला मार्केटनं व्हॉल्यूम इम्बॅलन्स देऊन काय केलं? डिस्क्वालिफाय केलं. त्याच्यानंतर ही कॅन्डल आली आणि त्याच्यात फेअर व्हॅल्यू गॅप तयार झाला. इथं तुम्ही स्टॉक घेतला, हे बघा किती रुपयाला स्टॉक घेतला? 215ला. आणि 215चा मार्केटनं हाय किती मारला? 238. किती पॉईंट मिळालेत? 15 2 30 आणि 8 38 पॉईंट मिळालेत, बरोबर काय? मी म्हणते 35 पॉईंट मिळालेत तुम्हाला, बरोबर आहे? आता तुम्ही मला सांगा, एक स्टॉक होल्ड केल्यानंतर स्विंगसाठी तुम्ही मला वाटते वर्षभर होल्ड केला असणार. बरेच 2-3 वर्ष आहेतच बरेच स्टॉक. एका स्टॉकनं किती टक्के रिटर्न दिले मला सांगा फक्त. आता काही स्टॉक असे चांगले प्रॉफिट मध्ये दिसतात आणि परत काही वेळानंतर आणि परत म्हणजे मार्जिन कमी येते प्रॉफिटचं. येते ना मार्जिन कमी, मग ते नॅरेटिव्ह मुळे येते. लक्षात घ्या, मार्केट कसं व्हायचं ह्याच्या अगोदर तुम्हाला 8 वर्षानं किंवा 6 वर्षानंतर कुठली तरी मोठी महामारी यायची, त्याच्यानंतर मार्केट पडायचे. आता तसं नाही होणार. लक्षात घ्या, आता 1-1 वर्षानंतर सगळं हे करणार आहेत ते. कारण की जे हे आहेत, जे मोठे लोक आहेत, म्हणजे जग चालवणारे जे लोक आहेत, त्यांना जगाची 50% लोकसंख्या संपवायची. लक्षात घ्या सर. मग ते जास्त लॉंग टर्म साठी जास्त दिवस होल्डिंगला ठेवून उपयोग नाही का? नाही. बघा की तुम्ही मार्केट विचार, हे कंडिशन चेक करा मार्केटची कशी झाली ती, पूर्ण मार्केटची कंडिशन कशी झाली ती चेक करा एकदा तुम्ही. नाही त्या वेळेला त्या प्रॉफिट मध्येच बाहेर पडायला पाहिजे असं वाटतं. होय ना, त्या वेळेला ते प्रॉफिट घेतलं पाहिजे. न तर मग ती भाकरी करपल्यानंतर खाण्यात काय अर्थ आहे काय? नाही आहे ना. बघा की आता इथं 35 पॉईंट दिलेत, 35 पॉईंट दिलेत समजा. आता हा स्टॉक आहे तुमच्याकडे, किती रुपयाला घेतलाय तुम्ही? 215ला, बरोबर? 215 भागिले 1 लाख किती स्टॉक येणार आहे तुमच्याकडं? बघा, 1 लाख भागिले 215 किती स्टॉक येणार? 465 स्टॉक येणार काय? गुणुले किती पॉईंट मुवमेंट केलं मार्केटनं? 35 पॉईंट. 16,000 रुपयाचं प्रॉफिट झाला एका स्टॉकला. किती दिवसात? 3-4 दिवसात. 3-4. अरे वा. 16,000चा प्रॉफिट 1 लाख रुपयाला, म्हणजे 16% मिळालेत, बरोबर काय? पोर्टफोलिओ मध्ये असं स्टॉक दिले का 16%? 3-4 दिवसात कुणी? नाहीच होत. याच्यासाठी आणि शेवटी तुम्ही मला सांगा, हा स्टॉक जर लॉस मध्ये गेला तर कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत तुम्ही? करू शकता ना कॅरी फॉरवर्ड. हा, मग थोडीफार रिस्क घेऊन हे करायला पाहिजे. लक्षात घ्या तुम्हाला, कारण की तुम्ही म्युच्युअल फंड करा, स्टॉक होल्डिंग करा, तुम्हाला जे रिटर्न मिळाले ते कमी मिळाले. लक्षात घ्या, एका महिन्यात जरी 10% जरी मिळवला तुम्ही एका महिन्यात, तर 12 महिन्याचे तुमच्याकडे किती टक्के होणार आहेत? 120%. 120%. तुमचा पोर्टफोलिओ 5 वर्षात 120% दिलाय का कधी? नाही. मग हा मॅटर करते. पैसे तुम्ही लावलाय, पण पैसे वाढले पाहिजे तो. म्हणून तुम्ही पीवाय मास्टर करा. पीवाय मास्टर करा तुम्ही. पीवाय जर स्टॉक कसे शोधायचे, म्हणजे आता ते त्या लेवलला स्टॉक तुम्हाला मी सांगितलं ना, हा मंथलीचा एक फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला. म्हणजे आता इंडिव्हिज्युअली हे बघितले ना, तसे आपण निफ्टीमध्ये निफ्टी 50 किंवा असे कुठं जाऊन हे करायचे, त्याला काय स्टॉक कसे असतात तुम्हाला ते त्याची लिस्ट घ्यायलाच पाहिजे. आता निफ्टी 50 ची लिस्ट घ्या तुम्ही, सांगा मला निफ्टी 50 मधला एक स्टॉक कोणता आहे तो? HDFC बँक. एक मिनिट थांबा. HDFC बँक, निफ्टी 50 स्टॉक. मग त्याच्यामध्ये आता समजा निफ्टी 50 मध्ये कोणकोणते स्टॉक आहेत? HDFC आहे समजा, मग मी HDFC घेतलं. मग HDFC पहिल्यांदा मी काय करणार? स्टॉक लावणार इकडे, HDFC बँक लिमिटेड. ओके, ठीक आहे, हा स्टॉक लावला, बरोबर.
आता तुम्ही मला सांगा तुमच्याकडे इथे पीओआय कोणता आहे का मंथलीच्या टाइम फ्रेमवर? इथे वरती बघा पीओआय कोणता आहे काय? नाही, हा दिसते पीओआय तुम्हाला? व्हॉल्यूम इम्बॅलन्स, बरोबर. मग ह्या पीओआय मध्ये आल्यानंतरच ट्रेड मारा ना तुम्ही. तोपर्यंत वेट करायला तोपर्यंत मार्किंग वेट करून करायला ठेवायचं आणि मग येतात मार्किंग करून ठेवायला लागतं लक्षात, आणि त्याला अलर्ट लावून टाकायचे. हे बघा, अशा अलर्ट लावून टाकायचे त्याला. या आल्यानंतर ना अलर्ट देतात ते तुम्हाला, बघा की अशा Actually आता पद्धती. 3 मंथला मी मार्किंग करून ठेवलं सर HDFC. हा फेअरवेली गॅप मार्क केलं का? व्हॉल्यूम इम्बॅलन्स मार्क केलाय. व्हॉल्यूम इम्बॅलन्स 3 महिन्याला कुठे दिसला सांगा जरा मला. ह्या कॅन्डलच्या खाली HDFC सगळ्यात जास्त लिक्विडिटी पडली बघा, ही खायला येते मार्केट. ही लिक्विडिटी खाल्ल्यानंतर परत मार्केट एक वरच्या बाजूला चांगले मुवमेंट देईल. सर 1 जुलै 22 ची कॅन्डल 3 मंथ्स. 3 मंथ 1 जुलै 22, 1 जुलै 22, 20, 22, 1 जुलै, एप्रिल, जुलै, आणि इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्स नाही दिसत. बघा दिसतो का व्हॉल्यूम इम्बॅलन्स? ही कॅन्डल आहे तुमची 1 जुलै 22 दिसते. व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणजे काय की ह्या दोघांच्या कॅन्डल मध्ये गॅप दिसतोय. आता इथे गॅप दिसतोय का बघा तुम्हाला? नाही, त्याच्यानंतरची ही इथे पण नाही व्हॉल्यूम इम्बॅलन्स. फेअरवेली गॅप पण दिसत नाही इथे तुम्हाला. दिसतोय व्हॉल्यूम इम्बॅलन्स वर. तेच मी म्हणतो तुम्हाला पीओआय मास्टर करा तुम्ही पहिल्यांदा. व्हॉल्यूम इम्बॅलन्स काय असतं तुम्हाला दाखवतो इथं. बघा इथं ही कॅन्डलच्या वरती कॅन्डल ओपन झाल्या, दोन्ही वीक कॅन्डलच्या वीक मध्ये हे दिसायला लागले का? म्हणजे पाठोपाठ 2 कॅन्डल पाहिजे, मी एक सोडून ती केली. ह्याला व्हॉल्यूम इम्बॅलन्स म्हणून म्हणतो मी तुम्हाला पीओआय ला मास्टर करा. भरपूर लोक चुकणार आहेत पीओआय मध्ये, लक्षात घ्या. 25-25 चार्ट करा. अहो तुमचा फायदा असेल तर करायला पाहिजे की नको तुम्ही? मला सांगा इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्स कुठं दिसतोय का तुम्हाला? हे बघा इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्स झाला इथं खाली. 3 महिन्या टाइम फ्रेमला हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स असेल मला वाटतं तुमचा. हाय काय? हा व्हॉल्यूम, ही किती 1 एप्रिल, ही तुमच्याकडे जुलै. हा बरोबर आहे की तुमचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स? मार्क केलाय वाटतं बहुतेक तुम्ही, बरोबर. इथं वाट बघत बसा, इथं चांगला ट्रेड आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट आहे सगळी, ही लिक्विडिटी आहे. हो का? ही सगळी टोटल लिक्विडिटी आहे. खाली आल्यानंतर परत मग बाय करायला. हो, परत बाय करायचं, कंडिशन चेकअप करायचं आणि बाय करायचं. दिल तो. आणि हेल्दी आणि अनहेल्दी चेक केलं ना इकडं? नाही, ते नाही, फक्त मार्किंग करून ठेवलेलं मी. नाही, ते पण चेक करा. खालच्या बॉटम पासून दुसरी कॅन्डल 50 ला येत जिथेपर्यंत आल्या तिथेपर्यंत सगळं चेक करत आहे वरतीपर्यंत. चालतं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सर. हा, हॅलो सर. US30 विकलीचा FVG करंट मार्केट आणि डेलीचा FVG आणि आवरलीची 1 तासाची लिक्विडिटी स्वीप करून आज गेला. ओके, ठीक आहे. पहिल्यांदा US30 कोणता चार्ट आहे तो सांगा. आपला ओंडाचा सर. नाही, कॅपिटल कॉम असेल सर, सॉरी. त्याच्यावरचा सेकंड वाला होता मला वाटतं. हा, पहिला काय काय सांगितलं तुम्ही? विकलीचा FVG. विकलीचा FVG. ओके, ठीक आहे. हा, डेलीचा FVG. बघा विकलीचा FVG आला. ही कॅन्डल FVG मध्ये आल्या, बरोबर ना? आवाज कट झाला माझ्या इथे. हॅलो 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 हॅलो. सर, आवाज कट. नाही, सगळ्यांना आवाज येतोय तुमचा. बघा चेक करा. येतोय. हॅलो, येत आहे सर आवाज? येतोय आवाज येतोय. माझ्या इथे प्रॉब्लेम आहे मला वाटतं. नाही, तुमचा आलाय की मला. माझा आवाज येतोय का चेक करा.
हॅलो, सर तुमचा आवाज. हा सर, येतो आवाज. तुमचा हॅलो. आवाज. येतोय ना? हो हो. हा सर, हा सर. हे बघा, आजचा लाईव्ह ट्रेड होता असं तुम्हाला म्हणायचं होतं, बरोबर आहे? हो सर. हा एफव्हीजी कोणत्या टाइम फ्रेमचा आहे? पिकली. एफव्हीजी कडे येणार मार्केट, बरोबर आहे? मग एफव्हीजी कडे येणार म्हणजे ह्या कॅन्डलच्या लोला काय पडल्या? लिक्विडिटी पडली. लिक्विडिटी पडल्या. ही लिक्विडिटी हंट करणार, बरोबर ना? बरोबर सर. मग आता विकलीचा तुमच्याकडं फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर आहे? हो. त्याच्यानंतर ना तुम्ही मंथलीला फेअर व्हॅल्यू गॅप आहे का बघितलं का? नाही आहे, बरोबर आहे? नाही आहे. मग विकलीचा चालणार शंभर. विकलीचा सगळ्यात मोठा एफव्हीजी आहे, ठीक आहे. मग विकली प्रमाणे तुम्ही मला सांगा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं होईल? 4 आवरला. 4 आवरला गेलो. हा. 4 आवरला गेलो आणि तुम्ही मला सांगा तुमच्या एफव्हीजीच्या बॉटमची लिक्विडिटी ह्या कॅन्डलने खाल्ली का नाही? येस. खाल्ली ना? बरोबर आहे. आता इथनं एवढी मोठी शार्प रॅली आल्यानंतर ना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं होणार आहे? इथं होणार आहे. एकदम वरती टॉपला. एकदम वरती टॉपला. हे शक्य आहे का? नाही सर, पण प्रॉब्लेम काय होतो नाही, हे शक्य आहे का? नाही आहे, बरोबर ना? मग तुम्ही 4 आवरवरनं 1 आवरला यायचं असते त्यावेळेला. हो बरोबर. बरोबर ना? ह्या कॅन्डल तर आधी झाल्यात का नाहीत ह्या सगळ्या ब्लॅक? हो बरोबर आहे. मग तुम्हाला हे शक्यता वाटत नाही, मग तुम्ही 1 आवरवरनं 4 आवरवरनं 1 आवरला या ना तुम्ही. बरोबर ना? 1 आवरवरून 4 आवरला या आणि 4 आवरला ज्यावेळेला मार्केट तुमच्या ह्याच्यामध्ये येते बघा, वरनं आलं मार्केट तुमच्या ह्याच्यामध्ये. हो. ही कॅन्डल टॅप केली, बरोबर आहे? आता इथं पण तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्टचा जर विचार केला, इथे पण वरतीच यायला लागले मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, जिथं आयडिया माहिती तिकडं, बरोबर आहे? हो एक्झॅक्टली सर, बरोबर. मग पण इथपर्यंत मुवमेंट मिस होऊ शकते, बरोबर ना? मिस होऊ शकते. मग इथं काहीतरी तुम्हाला प्ले करायला पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर? मग त्याच्यासाठी इथं सीआयएसडी प्ले करायचं म्हटल्यावर पाठीमागचा फेअर व्हॅल्यू गॅप डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे पहिल्यांदा. हो. हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा डिस्क्वालिफाय झाला डिस्क्वालिफाय झाला. आता डिस्क्वालिफाय झाला, त्याच्यानंतर अक्युमुलेशन केलं मार्केटनं, केलंय अक्युमुलेशन. मग ह्या ग्रीन कॅन्डलचं करेक्शन किती टक्के येणार? 0.3 येणार. किती आलं करेक्शन? बरोबर. आता ह्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये काय पाहिजे तुम्हाला? पीओआय पाहिजे 0.3च्या जागेला, बरोबर ना? हो बरोबर. 0.3च्या जागेला पीओआय पाहिजे. मग तो पीओआय पण बघणं तुमच्यासाठी गरजेचं आहे ना? मग 1 आवर वरून 30 मिनिटाचा पीओआय बघितला. ओके सर. काय होता पीओआय? एफव्हीजी मिळाला आपल्याला. एफव्हीजी मिळाला. मार्केटने आयआरएल घेतला, ईआरएल टार्गेट ठेवा, संपला विषय. ओके सर. समजला ट्रेड कसा घेतला? 1 आवरचा 15 मिनिटाचा पीओआय बघायचा असतो ना? नाही 1 आवरला 30 मिनिटं. पीओआय जर अशी मोठ्या टाइम फ्रेमची बघायची. 15 मिनिटाला पण बघा, पण 15 मिनिटापेक्षा जास्त क्वालिटी 30 मिनिटामध्ये असते. प्रीतम सर, आपल्याला थोडं स्ट्रॉंग सपोर्ट पाहिजे म्हणून सर म्हणतात मला वाटतं. हा, स्ट्रॉंग सपोर्ट. 30 मिनिट पीओआय मध्ये मार्केट आल्यानंतर मग एमएसएस 5 मिनिटाचं बघायचं. हे काय 4 आवरला एमएसएस देणार होतं मार्केट, बरोबर आहे? पण एवढ्यावरती होऊ शकतं का लगेच? नाही. म्हणून आपण ह्यावरनं 1 आवरला आलो. आणि 1 आवरला तुम्हाला डिसाईड काय करायचं आहे की ट्रेड तर फेल होणार आहे हे तुम्हाला माहित आहे, बरोबर ना? ट्रेड तर फेल होणार आहे. आता तुम्ही मला सांगा, ह्या कॅन्डलचा हाय कुणी खाल्ला? ह्या कॅन्डलचा हाय कुणी खाल्ला? नाही. ह्या कॅन्डलचा हाय कुणी खाल्ला? नाही. ही कॅन्डल इनसाइड आहे, हिची काय किंमत आहे? नाहीये. मग ह्या कॅन्डलचा हाय कुणी खाल्ला? हाय खाल्लाय, पण हायच्या बाहेर कुणी क्लोजिंग दिले काय? नाही, त्या लेफ्ट वाल्याच्या नाही, ब्लॅकच्या नाही. मग ह्या कॅन्डलनं क्लोजिंग दिली ना या प्रिव्हियस ह्या कॅन्डलच्या वरती. बायस काय झाला तुमचा? बुलिश झाला इथे. बुलिश झाला ना बायस बुलिश झाल्यानंतर तुम्ही ट्रेड टाकणार आहे. मग ट्रेड तुम्ही समजा इथे घेतला आणि याच्या खालचा स्टॉप लॉस टाकलाय बॉटमचा. स्टॉप लॉस कडे गेले मार्केट, ट्रेड फेल होणार हे तर 100%. इथं ट्रेड पडलाय समजा असा आणि स्टॉप लॉस इथला पडलाय. स्टॉप लॉस गेला तुमचा? नाही जाणार आहे. बरोबर. नाही गेला आणि प्लस टार्गेट मिळालं ना आता हे. बरोबर. सर एक प्रश्न आहे याच्यामध्ये, जी ब्लॅक कॅन्डल आहे ना, ज्यांनी मॅनिप्युलेशन स्टार्ट केलं त्याचा जो वीक आहे त्याच्या खाली गेलेलंच नाही मार्केट. काय सीआयएसडी प्ले होईल. मी पाठीमागचा फेअर व्हॅल्यू गॅप बघितला नाही. एफयूजी हा सीआयएसडी प्ले होणार. सीआयएसडी प्ले होणार. ह्या कॅन्डलनं जेव्हा ह्या फेअर व्हॅल्यू गॅप डिस्क्वालिफाय केलं त्यावेळेला ही लास्ट कॅन्डल काय झाली? एक्झॅक्टली मी तीच म्हणत होतो सर. हा, सीआयएसडी झाली. मग ही कॅन्डल मार्क केला तुम्ही आणि ह्या कॅन्डल मध्ये आल्यानंतर ट्रेड टाकला आणि बरोबर ह्याचा सीईला टॅप केल्यानंतर म्हणजे आणि स्टॉप लॉस तुमचा छोटा झाला बघा इथला. छोटा झाला. येस सर, मला तेच. हा, आणि परत टार्गेट मोठा. आता टार्गेट किती पॉईंट द्यायला लागले बघा? साधारण टार्गेट 1:9चं
पण हे ना सर CISD आले मार्केट. आल्यानंतर हे ट्रेड झाल्यानंतर अक्कल येते की मी हे केलं असतं. इथेच एक क्वेश्चन आहे. आता हे आपण CISD मध्ये आलोय मार्केट, पण आता इथे MSS बघायला लागेल ना आपल्याला अजून. नाही CISD ची ट्रेडला MSS बघत बसायचं नाही. प्रीतम सर, CISD हे MSS ची फर्स्ट स्टेप आहे, नंतर MSS आहे. नंतर MSS. मला काय म्हणायचंय सर, ते POI CISD मध्ये ऍज अ POI मध्ये आलं. बघू शकता तुम्ही, आणि स्टॉपला छोटा असला तर बघू शकता तुम्ही. 15 मिनिटाला गेलो आणि परत इथं बघू शकता. पण इथं तुमच्याकडे परत CISD मध्ये मार्केट गेल्यानंतर मुव्हिंग फास्ट होते, लक्षात घ्या. परत इथे एक CISD झाली बघा, इथं एक CISD झाली का परत. बरोबर. आणि या काळ्या CISD मध्ये इथला स्टॉप लॉस बारका झाला बघा परत, थोडासा बारीक झाला. आणि मग रेशिओ वाढला ना इथला तुमचा 1:27 झाला, त्याच्यामुळे रेशिओ तुमचा 2 लॉट झाले, एक ऐवजी 2 लॉट झाले. कळलं? येस सर. समजलं सर? किती पॉईंट भेटलं सर टार्गेट त्याला? काय म्हटलं? किती पॉईंट टार्गेट भेटलं सर? पॉईंट टार्गेट एकच मिनिट थांबा, टार्गेट तुम्हाला सांगतो. 43,800 ते 44,500, म्हणजे तिथले 300 पॉईंट आणि वरचे 500 पण 800 पॉईंट. भाऊसाहेब दरवेळेस विचारतात बरं का सर. सर गोल्डचं आता, गोल्ड मध्ये आता एक ट्रेड बनतोय सर, म्हणजे सांगा अनालिसिस दिली सर. ऍक्च्युली अख्खी आपलं लॉजिक काय असतं सर, सकाळपासून त्याने मॅनिप्युलेशन करून वरती गेलाच तो चांगला. तर एक आपलं लॉजिक सांगा ना सर सगळ्यांना, की कसा ट्रेड झाला असता आजचा गोल्डचा म्हणताय ना? हो गोल्डचा सर. गोल्डचा ट्रेड सांगतो तुम्हाला मी. गोल्डचा ट्रेड, आजचा गोल्डचा ट्रेड हो का? येस प्लीज. किती कॅन्डलने अक्युमुलेशन केलंय? भरपूर. मग किती कॅन्डल येऊ शकतात? जेवढ्या आहेत तेवढ्या. बरोबर, जेवढ्या आहेत तेवढ्या येऊ शकतात. बरोबर. आता तुम्ही हे ऑब्झर्व केलंय काय, की ह्या पहिल्या कॅन्डलच्या ही दुसऱ्याला 50% आल्या, हिच्या ही 50 आल्या, हिच्या ही 50 आल्या. ही आजची कॅन्डल नाही म्हणून समजा. प्रत्येक कॅन्डलच्या 50 ला लागल्या बघा. आल्या का? बघा, हिच्याही 50 ला आल्या, हिच्याही 50 ला आल्या, हिच्याही 50 ला आल्या. मग प्राइस ऍक्शन काय व्हायला लागलंय? हेल्दी वाले. मग ह्या पुढच्या कॅन्डलच्या 50 ला पुढची कॅन्डल येऊ शकते, आजच्या दिवसाची येऊ शकते का? किंवा आजच्या आठवड्याची येऊ शकते ना? मग आता ह्या कॅन्डलच्या आतमध्ये POI कोणत्या टाइम फ्रेमचे मिळतील? 4 आवर. विकली वरनं डायरेक्ट 4 आवरला जायचं नाही. डेलीचा लय महत्वाचा, लक्षात घ्या. डेलीचा महत्वाचा. मग बघा इथं परत तुम्हाला दाखवता. इथं बघा, ह्या कॅन्डलच्या 50% येणार आहे तुम्हाला माहित आहे. ही कॅन्डल किती तारखेची आहे? 27 तारखेची आहे, बरोबर काय? बरोबर. आणि ही 3 फेब्रुवारीची, म्हणजे आज मार्केट चालू झालंय. 3 फेब्रुवारीला ह्या कॅन्डलच्या आतमध्ये मार्केट यायला पाहिजे. डेलीवर गेलो आणि डेलीवर गेल्यानंतर ना हा फेअरवेल गॅप मार्क केला, आणि ह्या फेअरवेल गॅप केल्यानंतर 3 फेब्रुवारीची आजची कॅन्डल आहे का? आजची कॅन्डल आहे का? डेलीवरून 1 आवरचा काय बघणार आहे? MSS बघणार आहे, बरोबर आहे? MSS बघणार आहे. आता इथं कसं असतं, POI बघा, इथं POI जवळ आणि POI च्या जवळ लिक्विडिटी तयार झाल्या. मग MSS इथं मिळणार आहे तुम्हाला, पण खूप वेळ होऊन जातो ना तोपर्यंत. म्हणून 30 मिनिटाचा प्ले केला, 30 मिनिटाचा, आणि 30 मिनिटाला प्ले केला. मार्केटने तुमच्या POI ला टॅप केलं. वरून आल्यानंतर मार्केटने POI ला टॅप केलं. POI ला टॅप केलं. मग POI ला टॅप केल्यानंतर ना मार्केटने काय केलं? हा फेअरवेल गॅप डिस्क्वालिफाय केला. फेअरवेल गॅप डिस्क्वालिफाय केला. हा फेअरवेल गॅप डिस्क्वालिफाय केला. मग डिस्क्वालिफाय केल्यानंतर ना मार्केट वरनं खाली आलं, खालनं वरती गेलं, परत खाली गेलं, आणि परत वरती क्लोज झालं. कोणता POI तयार झाला? ब्रेकर ब्लॉक मध्ये हितनं वरती जाणाऱ्या कॅन्डलचा कलर कोणते असतात? ग्रीन. मग ह्या ग्रीन कलरची बॉडी मार्क केली आणि पुढे वडली. बॉडीला टॅप झालं मार्केट. एंट्री कितीला पडली?
77. तेच बरोबर. सर हा मी पण सर ग्रुपवर टाकलेला असा ट्रेड टाकलेलं ना? तुम्ही 5 मिनिटात हो केलं सर. ना? 5 सर मिनिटात मी इथे केलं. मी हा घेतला ट्रेड आज बरं का, पण हम्म. ते 1 तासाच्या MSS पर्यंतच होल्ड केला, वरती नाही. 1 तासाच्या MSS पर्यंत म्हणजे इथपर्यंत काय? हा सर, येस येस येस, नाही तेवढंच केलं म्हणजे. हे होल्ड मागचं करण्यामागचं कारण हे काय तयार झाले? लिक्विडिटी लिक्विडिटी आहे, कॉन्सॉलिडेशन आहे, अक्युमुलेशन. डिस्ट्रीब्युशन म्हटलं. किती कॅन्डल आहेत? काय तर फरक चालू आहे. 29 कॅन्डल आहेत बरोबर ना? Yes. हो, sir. 29 कॅन्डल मधल्या जरी तुम्ही 10 जरी कॅन्डल घेतल्या तरी लय होत्या लय. बरोबर. हा ना. 6 बार झालेत, 6 बार. पण 6 बार ह्यालाच लागून एक क्वेश्चन आहे सर माझा. हा आता करंटली का नाही 0.3 करेक्शन देऊ शकता ना गोल्ड, म्हणजे कारण शार्प रॅली आल्या आणि हा 1 मिनिट थांबा. करंटली किती टक्के करेक्शन देऊ शकतो? माईक ऑफ करा सर्वांचे जरा. हॅलो. हा सर. चेक करायला 1 मिनिट थांबा. हा का करेक्शन आले? 50 नाही येऊन दे, 50 येणार, लक्षात घ्या. 50 येणार. मग मार्केट इथे काय तयार करायला लागले? लिक्विडिटी. का? कारण की खाली काय आहे तुमच्याकडं? FUG आहे बरोबर आहे का? ही जी कॅन्डल नाही, ही कॅन्डल अक्युमुलेशन करायला लागल्या बघा. करायला काय अक्युमुलेशन? करायला अक्युमुलेशन झाल्यानंतर काय येणार आहे? मॅनिप्युलेशन. आता तुमच्याकडे POI 1 आवरचा आहे, मग तुम्ही साधारण 15 मिनिटाला MSS बघून परत हे ट्रेड प्ले करू शकता. तर मी काय केलं माहितीये का, पूर्ण आता जो 1 आवरला आहे की जरा आता खाली बॉटमला आहे, ते जे ब्ल्यू कॅन्डल दिसते का खालची, त्याच्या लोला आणि वरती हायला फिबोनाची लावली डायरेक्ट. नाही चुकायला लागलं तुम्ही. का चुकायला लागलं ते दाखवतो का. इथनं इथेपर्यंत फिबोनाची लावली, तुम्हाला ही ग्रीन कॅन्डल दिसायला लागल्या बरोबर? हा सर. 1 मिनिट इंडिकेटर ड्रॉप करतो. ते ही तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसायला लागल्या. ह्याच्या पुढनं 50 आलेलं नाही, पण ह्या ग्रीन कॅन्डल मध्येच वरनं खाली मार्केट आलं असलं तर हे बघितले तुम्ही? नाही बघितलं. म्हणून हे दिसायचं असेल तर 1 आवरवरनं मी 15 मिनिटाला गेलो बघा. 15 मिनिटाला गेलो. आता 15 मिनिटाला इथनं बॉटम पासून वरती काय मार्केट 50 ला आलेलं नाही. आले नाही आलेलं. मग काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. मग तुम्ही डायरेक्ट ओढू शकता वरतीपर्यंत. लक्षात घ्या, डायरेक्ट वरतीपर्यंत ओढू शकता. 0.3 येते एक्झॅक्ट. 0.3 येते, पण हा एक फेअरवेल गॅप आहे. 0.3 येऊन फक्त चालत नाही. लक्षात घ्या, फक्त 0.3 येऊन चालत नाही. हा फेअरवेल गॅप आहे. आणि हे काय मागचा ERL रन केला ना सर? कुठला? हा म्हणताय ना? हा सर. नाही करून दे की. 0.3 चा आले का, पण 0.3 येऊन काहीतरी POI नको का वरती ढकलायसाठी तिला? सर याला पकडून एक प्रश्न आहे माझा, विचारू का? तर जेव्हा मार्केट ऑल टाइम हायला असतं, म्हणजे मार्केट हे लिक्विडिटी टू लिक्विडिटीज रन करतं. ओके. तर ऑल टाइम हायला नो लिक्विडिटी. मग अशा वेळेस माझ्या डोक्यामध्ये म्हणजे मी ब्लँक होतो की वरती मार्केटला काय नाही आहे वरती जायला रिझन. मग काय करावं किंवा नाही करावं ट्रेड? तसं आता गोल्ड आहे. तुमचं म्हणणं की सेल साईडला कसं जायचं? सेल साईडला नाही सर, बाय साईडला मी का बसू? आता सगळं बायच डिस्कशन चाललंय ना, की बीबी मध्ये मार्केट आलं तर मग आपण वरती जाऊ. जर वरती लिक्विडिटी नाही आहे तर मी लिक्विडिटी क्रिएट करत वरती चाललोय ऍक्च्युली, म्हणून मी विचारलं. नाही तुमचं म्हणणं आहे की वरती लिक्विडिटी नाही असं तुमचं म्हणणं आहे ना? हा सर. पण खाली जेवढी लिक्विडिटी खाल्ली तेवढं वरती जायला नको मार्केटला. ओके. मग इथं तुम्ही बघितलंय, हे विकलीवर बघितली तुम्ही खालच्या बाजूला काय, हे कन्सल्टेशन एरिया बघितलाय? बरोबर. हा एवढा जर कन्सल्ट होते तर एवढं वरती जायला नको मार्केटला.
ओके ओके. बरोबर आहे ना? येस सर, येस. मग ही लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ही वरती जाणारच ना तेवढं. ओके सर. ह्याची जेवढी ताकद आहे ना ह्या लिक्विडिटी तेवढं मार्केट वरती जाऊ शकतं, लक्षात घ्या. कळलं? येस सर, येस. आणि इथं बघा, इथं तुमच्याकडे 4 आवरचा फेअरवॅल्यू गॅप दिसतो का? 4 आवरचा फेअरवॅल्यू गॅप प्लस 1 आवरचा फेअरवॅल्यू गॅप प्लस इकडचा हे पण आहे तुमच्याकडे मिटिगेशन किंवा बीबी काय पाहिजे ते जरा. ह्याच्यामध्ये आल्यानंतर एमएसएस बघा परत 5 मिनिटं किंवा 15 मिनिटं आणि बाय साईडला जावा परत. कळलं? ERL रन केल्यानंतर म्हणजे मार्केट खाली तर येणार नाही का? कंटिन्यू ट्रेंड कंटिन्यू करणार. हा नाही, हे बघा, ही पाठीमागची ERL होती, ही पाठीमागची ERL होती, बरोबर? हा सर. रन केलं, मग परत मार्केटनं फेअरवॅल्यू गॅप ऑफर केलं ना तुम्हाला. ओके, म्हणजे रिसेंट एफयूजी बघायचा का खालचा? मग हा रिसेंट करेक्शन वर बघायचा. तो करेक्शन किती टाकणार त्याच्यावर बघायचा. करेक्शन 50 टाकायचं असेल तर 50च्या इथला बघायचा. 0.3 टाकणार आहे. हा 0.3 टाकणार, मग इथला बघितला आणि इथं येणार मार्केट आणि इथनं परत वरती जाणार. म्हणजे मार्केटनं एक्सटर्नल घेतली, नंतर इंटरनल घेतली आणि इंटरनल घेताना परत एक्सटर्नल घेणार. समजलं? आता सर काय होणार माहितीये का? आता हे आज रात्रीच ते तिथे येणार बहुतेक. 4 आवरचा फेअरवॅल्यू गॅप भरपूर महत्वाचा. हा आज कसं होतंय मग सर, रात्रीच ट्रेड ऍक्टिव्ह होतोय तो, मग तो मिस होतो. ठीक आहे, आता पैसे पाहिला असेल तर झोपायचं नाही. रिएंट्रीचा काय विषय आहे? हेच की, हाच रिएंट्रीचा जो मार्किंग केलेला एरिया तो रिएंट्रीचा विषय बघा. सर कळलं? ते ग्रीन कॅन्डल का मार्क केलं? ग्रीन कॅन्डल का मार्क केलं? ग्रीन कॅन्डल मध्ये बीबी किंवा मिटिगेशन ब्लॉक होऊ शकतो म्हणून मार्क केली आहे. ओके. ऍक्च्युली ग्रीन कॅन्डल आपण पूर्ण मार्क करतो ही, पण मी बॉडी मार्क करते. मला वाटते की बॉडीमध्ये जास्त ताकद असते. ओके. त्यामुळं. आणि हा ऑर्डर फ्लो आहे बघा, दिसतो का ऑर्डर फ्लो? ह्या कॅन्डलच्या वरती ज्यावेळेला ही ग्रीन कॅन्डल क्लोज होईल ना, मग ह्याला ऑर्डर फ्लोची मान्यता येणार ना तुमच्याकडे. हो बरोबर ना? मग इथनं वरनं 0.3च्या इथे एक फेअरवॅल्यू गॅप टॅप करा आणि हे करा की हा तुमच्याकडे फेअरवॅल्यू गॅप आहेच. ओके. प्लस ही मिटिगेशन किंवा बीबी आहेच. बरोबर. 2 गोष्टी आहेत तुमच्याकडे, बरोबर काय? आता इथनं मार्केट वरती चाललंय म्हणजे इथं काय करेक्शन आलेलं नाही. इथनं इथे फिप टाकली, 0.3च्या लेवलचं करेक्शन आहे, 3 ते 5 मधलं करेक्शन आहे. तिथं तुम्ही हे करा. आणि त्याचं टार्गेट कसं ठरवायचं? टार्गेट वरचा हाय. ओके. पण ही कॅन्डल ह्या स्विंग हायच्या बाहेर क्लोज झाली तर चालेल तर तरच ऑर्डर फ्लोची व्हॅलिडिटी येणार आहे, लक्षात. कळलं? येस सर. नेक्स्ट प्रश्न लेडीज आहेत की कोण? आणि ऋतुजा मॅडम, तुमचा काय प्रश्न? प्रश्न काय नाहीये सर. आता परत सगळं पहिल्यापासून शिकायचंय त्यामुळं प्रश्न असा काय नाहीये. बरोबर, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. नेक्स्ट बॅचची ऑफलाईनची 12ची जी बॅच आहे ती लेडीजची बॅच आहे, लक्षात घ्या. जॉईन करू शकता तुम्ही. हो सर. लेडीज आहे आणि तुम्हाला सपोर्ट पण चांगला मिळेल. होय, चालते. हा चालतंय. हा ठीक आहे, ओके. सर मला एक विचारायचं. हा सर ते TON त्या क्रिप्टोचा ओपन करा ना सर. TON कुठला? TON टॉन. हा सर, क्रिप्टो कॅप मध्ये. क्रिप्टो कॅप. हा हे बघा सर, वरला 5वा. हा इंडेक्स. सर तो 4 आवर मध्ये वीकली चेक करतोय. विकलीवर गेलो. हा सर, विकली मध्ये एक फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला होता. कुठं मार्क केला होता? सर एक मिनिट, सॉरी सर, मंथली मध्ये. हे का? हा 6 महिन्याचा फेअरवॅल्यू गॅप दिसतोय. येस. हा फेअरवॅल्यू गॅप दिसतोय तुम्हाला? हो सर. प्लस हा एक फेअरवॅल्यू गॅप दिसतोय, बरोबर? या वरच्या फेअरवॅल्यू गॅप मध्ये आले मार्केट 6 महिन्याच्या, बरोबर? हो सर. मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कोणत्या टाइम फ्रेमचं पाहिजे? मंथ. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होईल असं वाटतंय तुम्हाला?
सर ऑलरेडी तो खूप डाऊन गेलाय, म्हणजे तो त्यांनी विकलीचा पण फेअर व्हॅल्यू गॅप खाली ड्रॉप केलाय. काही संबंध नाही, विकली काही संबंध नाही. 6 महिन्याचा मोठा आहे ना इथे, मग 6 महिन्याच्या हिशोबानेच जायचं. ओके. 6 महिन्याचा नसता, विकलीच फक्त असता तर तुम्हाला मी दाखवलं असतं. पण 6 महिन्याचा, मग 6 महिन्याचं फेअर व्हॅल्यू गॅप मॅग्नेट आहे. हा पण मॅग्नेट आहे तुमच्याकडे खालचा फेअर व्हॅल्यू गॅप 6 महिन्याचा. तो का वळून घेणार नाही मार्केटला, बरोबर ना? आणि मी तुम्हाला काय सांगितलं, ऑर्डर फ्लोला जो अलाइन होणारा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे तो चालतोय. हा ऑर्डर फ्लोच्या वरचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, चालणार तो? नाही चालणार ना. ऑर्डर फ्लो ही ब्लॅक कॅन्डल ऑर्डर फ्लो आहे, ह्याच्यावरती एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे, हाय काय? हो. हा, मग हा फेअर व्हॅल्यू गॅप का हा फेअर व्हॅल्यू गॅप चालेल? कळलं? ठीक आहे. ओके, ठीक आहे. प्रणाली मॅडम, आवाज येतोय तुम्हाला? येस सर. काय काय गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या, काय काय कॉम्प्लिकेटेड वाटत आहे? सर करंटली ॲज सच काही कन्सेप्ट क्लिअर झालेला नाही, बट तुम्ही आता सांगितलं की आम्हाला पीओआय मास्टर करायचं आहे, तर मला एक कळतंय कन्फर्मेशन याच्यामध्ये की पीओआय मास्टर केल्याशिवाय पुढे ॲज सच काही डाऊट्स जनरेट पण नाही होणार, म्हणजे ओनली अंडरस्टँडिंग करणार मी त्याच्यावर की काय समजत तुम्ही. तर मला आज बेसिक एक कळलं मला की मला पीओआय याला मास्टर करणं खूप गरजेचं आहे आधी, त्यानंतरच म्हणजे मला क्वेश्चन क्वेरी अराईज व्हायला चालू होतील. ओके, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्ही माझ्या बेसिक मधून आलाय काय? हो, बेसिकचं केलं होतं क्लास. हा, बेसिक मध्ये म्हणजे पूर्ण बेसिक केलंय तुम्ही स्टार्ट टू एंड, म्हणजे पहिले 6 लेक्चर्स? 6 लेक्चर्स ते कन्फर्म केलेले आहे. हा, ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये नोट्स काढलेत तुम्ही? हो, नोट्स पण काढले आहेत. ओके, ठीक आहे. प्रश्न काय आले तुमच्या तिकडे? म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादी कन्सेप्ट शिकवता ना त्यावेळेस समजते, पण नंतर आपण परत चार्ट ओपन करून जर समजायला गेलो की थोडंसं मला कन्फ्युजन व्हायला लागतं. ओके, ठीक आहे. तर मग त्यामध्ये मला हे कळलं की जे काही तुम्ही बेसिक्स मध्ये पण एक एक कन्सेप्ट टॉपिक्स वाईज शिकवले ना, त्याला पण मला असं एक एक गोष्टीला होमवर्क सारखं करावं लागेल. नाही, ते करावंच लागतं. होमवर्क सारखं जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअली मार्केट काय ते समजलं नाही, लक्षात घ्या. येस सर. मला वाटतं पुढची ज्या वेळेला तुम्ही बॅच जॉईन करणार, म्हणजे पुढची नेक्स्ट 20 तारखेला किंवा 20 तारखेला येईल ती, त्याच्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल जाईल. हा, आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माईक ऑन करून माझ्या संगे बोलू शकता, लक्षात घ्या. कारण की लक्षात घ्या, सगळेजण शिकायला आलेत, तर सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. येस सर. हा, असं की नाही की तुम्ही लेडीज आहे म्हणून आवाज उठवू शकत नाही, उठवू शकता 100%. येस. हा, चालेल, ठीक आहे. काय कन्फ्युजन असेल तर मेसेज करा, किंवा बाकी तुम्ही ग्रुपवर टाकू शकता, किंवा ग्रुपवर तुम्हाला काय गायडन्स पाहिजे आहे, मग लेडीज ग्रुपमध्ये तुम्ही लीडरशिप घेऊ शकताय, तिकडे तुम्ही हे करू शकताय. कारण की तुमचा अकाउंट मला वाटतं लेडीजचा एक 26 अकाउंट आहे मला वाटतं. येस. हा, त्याच्यामध्ये तुम्ही पोल टाका, पोलमध्ये तुमचे काय प्रश्न असतील ते विचारा. ओके. हा, आणि सर्वजण ज्यावेळेला ऍक्टिव्ह होतील ना त्यावेळेला आणखी काय काय गोष्टी भरपूर मिळत जातील तुम्हाला. किंवा तुमच्या 26 साठी आपण एक लेक्चर शनिवारचं ठेवू शकतो, किंवा आपले जे बाकीचे जे स्टुडंट आहेत जेंट्स मध्ये त्यांच्यासाठी पण आपण शनिवारचा एक लेक्चर ठेवू शकतो. त्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर होतील. जसा आजचा जो लेक्चर आहे तो प्रश्न आणि उत्तरचा होता, याच्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. येस. हा, तसंच मी म्हणतोय. ठीक आहे ना सर, चालेल. चालेल, ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. सर, जेपी पॉवर बघता का एकदा? जेपी पाऊंड पॉवर जेपी पॉवर मी 5.77 ला घेतलेला आहे, 1000 क्वांटिटी. एकच मिनिट थांबा. 5.7 ला 1000 क्वांटिटी घेतलेली आहे तुम्ही. आता 5.7 ला मी पहिल्यांदा मार्क करतो, एकच मिनिट. 5.7 बरोबर ना? येस सर. 5.7 ला घेतलेलं आहे. बरं, ठीक आहे. आता बघा मार्केट काय करायला लागलंय, खाली अक्युमुलेट केलंय मार्केटने. येस, खाली अक्युमुलेट केलंय मार्केटने, आणि अक्युमुलेट केल्यानंतर वरती चाललंय, आणि ही रॅली आली आहे. मग रॅली आल्यानंतर मार्केट काय करायला, हाय तोडत नाही. याचा अर्थ मार्केट काय करणार, साधारण ह्या ऑर्डर फ्लो मध्ये येऊ शकतं. अच्छा, ह्या ऑर्डर फ्लो मध्ये येऊ शकतं, बरोबर आहे. आता 3 महिन्याचा बायस बेरिश आहे, प्लस
हो का, 6 महिन्याचं पण बायस बेरिश आहे आणि 6 महिन्याची कॅन्डल मला वाटते 4 महिन्यांनी संपणार आहे. पण 6 महिन्याची कॅन्डल जर संपली तर हा फेअर व्हॅल्यू गॅप काय होणार आहे, डिस्क्वालिफाय होणार आहे, बरोबर आहे का? हो सर. हा, मग डिस्क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला भरपूर लॉसचा चान्सेस होईल, लक्षात घ्या. हा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट येऊ शकतो, बरोबर ना? मग तुम्ही हा इथं साधारण 14 किंवा 15 या रेंज मध्ये हा स्टॉक काढून टाका. ओके सर. प्रॉफिट जेवढा काय आहे तो बघून काढून टाका. हो सर. आणि खाली बॉटमला पण घेऊया. तुम्ही ऍव्हरेज साठी थांबू नका. इथं प्रॉफिट बुकिंग करा, बॉटमला परत बाईंग करूया आपण तो. उद्या सकाळी प्रॉफिट बुकिंग करून घेईल. हा चालतं, ठीक आहे. कारण की बेरिश म्हणजे 3 महिने 6 महिने ह्या सगळ्या बेरिश गोष्टी दिसायला आहेत बघा. हो. हा, उद्या सकाळीच बुकिंग करा, कारण की ह्या कॅन्डलची लिक्विडिटी पाहिजे आहे तिला. 1436 खाली जाईल मार्केट. ओपन झालं एक्झिट मारतो. हा, ओपन झालं कारण की मार्केट इथे येणार आहे बघा, बरोबर इथे येणार आहे. कितीला माहिती आहे, 12ला. मग 2 पॉईंटचा लॉस होण्यापेक्षा बुकिंग करा आणि खाली आल्यानंतर परत आपण बाईंग करू. येस सर. चालेल, ठीक आहे. नक्की. थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन. राजेश सर, आवाज येतोय? हो सर, मी ऐकूनच राहिलोय. बोला तुमचे प्रश्न. सर, प्रॅक्टिस न केल्यामुळे प्रश्न आले नाहीये. चालेल, ठीक आहे. नवीन क्लासला मी 12 तारखेपासून जे म्हणतात तुम्ही, 20 तारखेपासून 20 तारखेपासून हा चालेल, जॉईन करेल. बेसिक क्लासला जॉईन करतोय. चालते, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. फक्त काय करा, एक कंटिन्युटी ठेवा. 20 दिवसाची कंटिन्युटी ठेवा. येस सर. काय होणार आहे, 20 दिवसात भरपूर काय मिळणार आहे, लक्षात घ्या. येस नाही खरी गोष्ट सर. चालेल, ठीक आहे. सर, नेक्स्ट बॅच कधी सुरू करणार आहे? 20 तारखेला. 20 तारखेला. सर, IRFC बघा की जरा एकदा. IRFC इंडियन रेल्वे फिन कॉर्पोरेशन. IRFC जर तुम्हाला बाय करायचं असेल तर 98 ला करू शकता, परत 100च्या लेवलला. 100. ओके सर, थँक्यू. हा सर, BTC. हॅलो, एकच मिनिट. BTC बोला. BTC मंथचा POI आहे तो पकडला. हा, ओके. मंथचा POI आहे. त्यानंतर वन डेचं आहे. वन डेचे रिजेक्शन कॅन्डल बनली आहे ना ही, रिजेक्शन. हो, ओके, ठीक आहे. रिजेक्शन कॅन्डल आणि MSF वन डेच्या हिशोबाने ते 1 आवरला बघा झालंय असं वाटतंय. नाही, मंथलीच्या POI मध्ये पहिल्यांदा तुमच्याकडे डेलीचं MSS व्हायला पाहिजे ना. हो, MSS झाला आणि MSS झाल्यानंतर इथं तुम्हाला एंट्री मिळाली. समजा इथनं मार्केट वरती चाललंय, हो बरोबर ना. आता इथनं मार्केट वरती झालंय. समजा आजच्या दिवसाची जर कॅन्डल क्लोज झाली, पण इथून आता सर वन डे मध्ये आलंय ना रिजेक्शन कॅन्डल मध्ये, नंतर 1 आवरचा MSS बघायला पाहिजे ना. हा, 1 आवरचा MSS बघायला पाहिजे, बरोबर आहे का. 1 आवरचा MSS बघण्यासाठी आला तुम्ही. 1 आवरचा MSS कुठं होणार आहे, इथे वरती टॉपला होणार आहे, बरोबर आहे काय. आणि इथे पाठी नाही होऊ शकत. नाही, कसा होईल पाठी. इथे फेअर व्हॅल्यूला हे करून टॅप करून खाली आलंय थोडं. कुठं इथं नाही, कुठं फेअर व्हॅल्यू गॅपला टॅप केलं मार्केटने. फेअर व्हॅल्यू गॅप डिस्क्वालिफाय केला सर. डिस्क्वालिफाय केला, मग CISD चा ट्रेड मारला ना तुम्ही, बरोबर आहे काय. अजून CISD चा म्हणजे आता ट्रेड येणार तो. CISD चा हा CISD मध्ये आता मार्केट यायला लागले बघा, यायला काय. हा CISD चा ट्रेड आहे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट वरच्या साईडला होणार आहे, बरोबर. आता तुम्ही सांगा, आजच्या दिवसाची डेलीची कॅन्डल जर क्लोज झाली तर बुलिश होणार का बेरिश होणार क्लोज, सांगा मला फक्त. बेरिश तयार झाल्यानंतर इथे काय तयार होणार आहे, गॅप इम्बॅलन्स तयार होणार, बरोबर ना. सोडल मार्केट वरती नाही तो सोडणार, बरोबर ना. सेकंड थिंग बायस बेरिश झालं ना. बायस पण बेरीज झालाय. सेकंड थिंग आहे प्लस विकलीचा बायस बेरी आहे, विकलीचा व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, बरोबर ना. मंथलीचा CE घ्यायला लागणार आहे, आपलं बोलणं झालं होतं त्याच्यावर. हो, ह्याच्यावर पण बोलणं झालेलं आहे आमचं. आणि मंथली CE घ्यायला येणार आहे, मंथली CE घ्यायला असं मला वाटते.
बघा, चेक करा बघा. उद्या बिटकॉइन बेरिश ही कॅन्डल जर बेरिश क्लोज झाली तर वरच्या बाजूने ट्रेड मारा तुम्ही सेल साईडला. अक्युमुलेशन भरपूर झाले, अक्युमुलेशन भरपूर झालेला इथं. वरून एक फिबोनाची टाकायची, इथनं इथे पण फिबोनाची टाकायची अशी. आता प्राइस भरपूर वरती गेल्या. इथनं डेलीवर मी 15 मिनिटाला येतो किंवा 1 आवरला येतो. बघा 50च्या वरती प्राइस गेले काय? 50च्या वरती प्राइस गेले बघा. गेले ना 50च्या वरती, ब्लू लाईनच्या वरती. आणि 1 आवरचा पीओआय मध्ये पण आले बघा मार्केट. आले काय? हो. गॅप इम्बॅलन्स मध्ये. आणि ऑर्डर फ्लो आहे ग्रीन कलर कॅन्डल. हो. हा, त्यामुळे इथं बिटकॉइनला आता जस्ट सेलिंगचा ट्रेड आहे, लक्षात घ्या. हा पण लाईव्ह ट्रेड आहे. सर 4 आवरचा एक एफपीजी आहे तिथे. 4 आवरचा पण एमएसएस परत बघावं लागणार. हा, एमएसएस बघितल्याशिवाय ट्रेड करतच नाही आपण. हो. 4 आवरचा हा हे आहे समजा तुमच्याकडे. डेलीचा नाही पण 4 आवरचा झालाय ना तुमच्याकडे गॅप इम्बॅलन्स. हा, मग 4 आवर नंतर 30 मिनिटाला एमएसएस बघायचं तुम्हाला इथं. मग एमएसएस नाही मिळाला तर सीआयएसडी प्ले करा. ओके. या कॅन्डलच्या खाली क्लोज झाल्यानंतर वरच्या ग्रीन कॅन्डल मध्ये सेल मारा. इथला वरचा स्टॉप लॉस खालीपर्यंत कुठपर्यंत जाईल तिकडे जाईल. चालतंय सर. म्हणजे आपण एमएसएस सपोज खूप वेळ लागत असेल तर ऍज अ सीआयएसडी प्ले करू शकतो आपण. ऍज अ सीआयएसडी प्ले करू शकता, पण सीआयएसडी ची गॅरंटी कमी असते. खरं प्रॉफिट मोठा होतो चुकून. तुम्ही मला अजून एखादं एक्स्ट्रा कन्फर्मेशन सर आहे का मग? सीआयएसडीचं ना? हा सर. नाही, तो डिस्क्वालिफायच आहे. ते बेटर वर्किंग करतं. हो का? सीआयएसडी ट्रेड करायला लागलाय. 50 ट्रेड प्रॉफिट मध्ये गेल्यात, 50 ट्रेड लॉस मध्ये गेल्यात. बरोबर आहे? म्हणजे हा रेशिओला 1:1 झाला. बरोबर आहे? हो सर. $3 जर लॉस काढत असाल, $3 जर लॉस घेत असाल तर प्रॉफिट किती डॉलरचा होतोय सीआयएसडी मध्ये तुम्हाला? 3चा टार्गेट $18 होतो सर. सीआयएसडी ला जास्ती होतो सर. 15. हा, ठीक. 1:5 चा रेशिओ मिळणार ना तुम्हाला? हो सर. मिळणार ना? ऍव्हरेज रेशिओ 1:5. बरोबर. अकाउंट किती पट झालं? बरोबर ना? हो सर. प्रॉफिट रेशिओ जास्त होतोय. प्रॉफिट रेशिओ जास्त होते ऍज टू ह्याच्यामध्ये. आणि 50 ट्रेड लॉस मध्ये गेला म्हणा. काय 4 सीएसडी केले, 4 सीएसडी प्ले केल्यानंतर तुम्ही सीएसडी ला चांगलं वाईट म्हणू शकता काय? नाही म्हणू शकत. तो सर कोणत्या पीओआय मध्ये बनतोय तो पण महत्वाचा आहे. हा, तो पण महत्वाचा असतो. अॅक्युरेसी वाढवायची असेल ना तर पीओआय मध्ये सीएसडी बघणं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि त्याच्या अगोदर मार्केटचं नॅरेटिव्ह करेक्शन असतं, ते पण बघणं लय महत्वाचं असतं. सर म्हणजे आता मला काय म्हणायचंय, आता नॅरेटिव्ह आपण बघितलं, बायस बघितला. ओके. आणि जर सपोज डेलीच्या वरच्या पीओआय मध्ये जर सीआयएसडी बनलं तर त्याची अॅक्युरेसी जास्त झाली म्हणजे? हो, अॅक्युरेसी जास्त असते आणि टार्गेट पण जास्त असणार. कारण कसं होतं माहिती आहे सर, ऍक्च्युली हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये जेव्हा मार्केट येतं ना तेव्हाच एमएसएस ला खूप वेळ लागतो. आणि मग तेव्हा सीआयएसडी आपल्याला चांगली हेल्प करू शकतो. होय, सीआयएसडी पण ट्रेड चांगली हेल्प करू शकते. ओके, ठीक आहे सर. ओके, समजा लागलाय? येस सर. हा, नेक्स्ट क्वेश्चन. सर कोणाचे क्वेश्चन्स नसतील ना तर आपण सुरुवातीला म्हटले होते की हे सांगणार आहे म्हणून. काय म्हटलं होते? सीआरटी. बरं, ठीक आहे. सीआरटी सांगतो मी. मला वाटतं क्वेश्चन संपले असतील. सीआरटी सांगतो. विचारत नाहीये म्हणून विचारलं. टायटल टाका सीआरटी. येस सर. टायटल टाका सीआरटी. सीआरटी म्हणजे कॅन्डल रेंज थ्योरी. बघा आता इथे दाखवतो मी तुम्हाला. येस सर, प्लीज. दिसतंय हे तुम्हाला? हो सर. एकच मिनिट दाखवतो. सीआरटी कॅन्डल रेंज थ्योरी. सीआयएसडी पेक्षा वेगळा आहे का सर?
सीआयएसडी म्हणताय त्याला, तशा टाईपच आहे. ट्रेड खरं त्या सीआयएसडीच्या अगोदर मिळते. हो का? सीआयएसडीच्या अगोदर सीआरटी भेटते. हा, कॅन्डल रेंज थ्योरी. कॅन्डल रेंज थ्योरी. आता समजा इथे एक पीओआय आहे. हो सर. पीओआय मध्ये ही कॅन्डल आली आहे. हो. ग्रीन कॅन्डल. मग ग्रीन कॅन्डलला काय म्हणता तुम्ही? ग्रीन कॅन्डल सीएसडी लक्षात घ्या, म्हणजे सीआरटी. कॅन्डल रेंज थ्योरीचा हाय आणि कॅन्डल रेंज थ्योरीचा लो. अच्छा, ती मेन बेसिक कॅन्डल पकडायची. हा, पीओआय ला टॅप करणारी कॅन्डल ती कशी दिसली पाहिजे तुमच्याकडे? मारोबोजो. अच्छा, मारोबोजो सारखी स्ट्रॉंग कॅन्डल दिसली पाहिजे. आता तुम्हाला ट्रेड कसा प्ले करायचा तो दाखवतो. येस सर. हा, काय अवघड नाही, सगळ्यात सोपा ट्रेड असतो हा. ओके. हे का, जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढी मोठी सीआरटी चालते, लक्षात घ्या. ओके. टाइम फ्रेम कोणता? मंथली. आणि स्ट्रॉंग कॅन्डल आहे बरोबर. इथली नाही स्ट्रॉंग बघायची, खालची बघायची. दाखवत तुम्हाला स्ट्रॉंग कुठली बघायची. मंथली पीओआय. हो. इकडचा फेअर गॅप डिस्क्वालिफाय केला या कॅन्डलला. येस. मग हाच पीओआय सपोर्टचं डेंजर काम करणार आहे. बरोबर. प्लस इथं एक फेअर गॅप तयार झाला. हो. मग ह्याला काय म्हणतात? एसटी. एसटी म्हणजे शार्प टर्न. ओके. शार्प मारलं नाही टर्न. इकडे पण फिरवली गॅप, इकडे पण फिरवली गॅप. शार्प टर्न मारला. बीपीआर झाला तुमच्याकडं, बरोबर. आता ही पुढची कॅन्डल तयार झालेली नाही. तुम्हाला माहिती आहे या फेअर गॅप मध्येच वरती जाणार आहे, बरोबर. मग मंथलीचा पीओआय आहे, तर विकलीची किंवा डेलीची कॅन्डल काय होऊ शकते तुमच्याकडे? सीआरटी हाय लो होऊ शकते. कळलं? मंथली किंवा डेली का म्हटले सर आपण? मंथलीचा पीओआय आहे, हा, तर त्याच्यात दोन खाली टाइम फ्रेमचे सीआरटी होऊ शकतात. मग मंथलीवर मी विकलीवर आलो. ओके सर. ओके. हा, विकलीवर आलो. आता पीओआय ला मार्केटने टॅप केलंय का? नाही केलेलं, बरोबर. नाही केलेलं. मग ही जी कॅन्डल आहे ही मारोबोजो दिसते. हो सर. ऑलमोस्ट. येस. ऑलमोस्ट मारोबोजो दिसते. मग सीआरटी लो आहे हा. ओके. या कॅन्डलचा लो आहे तो सीआरटी लो आहे. आणि ह्या कॅन्डलचा एक मिनिट, ह्या कॅन्डलचा हाय हा जो आहे हा काय? सीआरटी हाय आहे, बरोबर. सीआरटी हाय, हा सीआरटी हाय आहे. आणि या कॅन्डलचा जो मिडल सेंटर आहे, ओके, हा इथं बघा. आता इथं टाइम फ्रेम आपण हे करणार आहे. हा तुमच्याकडं TP1 असेल. सीआरटी प्ले केला की हा TP1 असेल. अच्छा. आणि सीआरटीचा हा आहे तो TP2 असेल. ओके. आता ह्या मंथलीवरून विकलीची सीआरटी बघण्यासाठी आपण काय मंथलीचा पीओआय मार्क केला, विकलीची सीआरटी मार्क केली, बरोबर. ओके. हा, आता डेलीवर पण मी जरा येऊन बघतो काय आहे कन्सेप्ट. डेलीवर पण मी येऊन बघतो कन्सेप्ट काय. आता डेलीचा हा तुमच्याकडे विकलीचा सीआरटी झाला. हो सर. आणि हा डेलीचा सीआरटी झाला. हा डेचा सीआरटी झाला. ही कॅन्डल आहे ती डेची झाली, लक्षात घ्या. कळलं? आता मार्केट पीओआय ला टॅप झाले का? नाही. मार्केट पीओआय ला टॅप झालं नाही, बरोबर. पीओआय कोणत्या टाइम फ्रेमचा आहे? मंथलीचा. एमएसएस तुम्हाला डेलीवर मिळणार, बरोबर. हो. पण मला वाटतं एमएसएस जरा जवळ असल्यामुळे 4 आवरला बघणं सगळ्यात बेटर राहील आपल्याकडं, बरोबर ना? येस. 4 आवरला बघणं बेटर राहील. मग ज्या वेळेला सीआरटी कॅन्डल असते तिचा लो खाल्ल्यानंतर ना तुम्हाला काय बघायचं असतो? एमएसएस बघायचा असतो. कुठं होणार एमएसएस? त्याच्या हायला इथे होणार. एफईजी रिस्पेक्ट करून खाली आला म्हणून तिथे घेतला आपण. हा, तिथे घेतला, लक्षात घ्या. ऍक्च्युली मंथलीला तुम्हाला कोणतं हे करणार आहे मार्केट? डेलीचं हे करणार आहे, बरोबर ना? हो. डेली. आता इथे बघा, इथं एमएसएस झाला तुमच्याकडं. एमएसएस झाला. मग ही लास्ट कॅन्डल काय येणार तुमच्याकडं? सीएसडी. सीआयएसडी किंवा ओबी येणार. ही सीआयएसडी येणार, बरोबर. हो. इथं ट्रेड लागणार तुमचा. सीआयएसडी ला ट्रेड लागणार आणि त्याच्या खालचा स्टॉप लॉस लागणार, बरोबर. हो. ट्रेड पॉझिटिव्ह जाईल का सांगा जरा मला.
बायसवर डिपेंड. नाही नाही, ट्रेड पॉझिटिव्ह जाणार का नाही ते सांगा मला पहिल्यांदा. स्टॉप लॉस जाईल का ट्रेड प्रॉफिट? सर लो ब्रेक केला नाही. कुठला लो ब्रेक केला नाही? पीओआय ला टच केलं नाही, मग स्टॉप लॉस जाणार ना, बरोबर ना? स्टॉप लॉस जाणार. बघा आता स्टॉप लॉस गेला काय? गेला. ह्या चुका लोकांच्या भरपूर होतात, लक्षात घ्या, बरोबर काय? ओके. पीओआय ला टॅप झालं मार्केट, हो आता झालं. पीओआय ला टॅप झालं, परत डेली मध्ये गेला तुम्ही, डेली मध्ये प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन आतमध्ये क्लोज व्हायला मार्केट. हो आता परत बघा, आपण 4 आवर मध्ये तिथे एमएसएस बघणार आहे, बरोबर? पुढे येणार एमएसएस पुढे वरती येणार टॉपला इथं, बरोबर? प्लस ह्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या वरती मार्केट जर क्लोज केली तर तुम्ही काय करणार आहे? सीआयएसडी प्ले करणार आहे. ह्याच्यावरती क्लोज झाली तर सीआयएसडी प्ले करणार, लक्षात घ्या. क्लोज झालं याच्यावरती मार्केट? नाही, ह्या कॅन्डलच्या वरती क्लोज झाला नाही ना, मग सीआरटी प्ले होणार आहे का तुमची? आपलं सीआयएसडी प्ले होणार आहे काय? नाही प्ले होणार, बरोबर ना? परत आता इथं मार्केटने एक फेअर व्हॅल्यू गॅप दिलाय, हो प्ले होईल हा सीआरटी प्लेअर होणार. सीआयएसडी परत हे झालं, मग हा ह्याच्यावरती जेव्हा क्लोजिंग येईल त्यावेळेला काय होणार? सीआयएसडी प्ले होणार. क्लोजिंग मिळालं, ही कॅन्डल काय झाली तुमच्याकडं? सीआयएसडी झाली, तिला मार्क केलं, तिला मार्क केलं, बरोबर? सीएसडी पण झाली आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पण झालं, मग ह्या 2 कॅन्डल ऑर्डर ब्लॉक झाले नाही का तुमच्याकडं? बरोबर. डबल कन्फर्मेशन, ट्रेड फेल नाही जाणार. सीआरटी हाय डेलीचा घेतला, बरोबर आहे? आता सीआरटी 2 TP1 घेणार, TP1 घेतला, TP1 घेतला ना, आता टार्गेट तुमचं TP2 साठी असणार, बरोबर? पूर्ण वीक म्हणजे कॅप्चर करू शकतो बाजार. होय, हा जेवढा मोठा मी सांगितले की तुम्हाला वीकचं सीआरटी, लोक 4 आवरचा सीआरटी प्ले करतात, लक्षात घ्या. लोक 4 आवरचा सीआरटी प्ले करतात, आपण 4 आवरचा करायचा नाही. का करायचं नाही? तुम्ही लिक्विडिटी आहे मार्केट मधली? नाही, तुम्ही लिक्विडिटी नाही आहे, लक्षात घ्या. का लिक्विडिटी नाही आहे? फ्रॅक्टल मंथलीचा आहे, विकलीचा आणि डेलीचा. डेली, विकली, मंथली सीआरटी प्ले करा की कुठल्या तरी पीओआय मध्ये. नाही ट्रेड प्रॉफिट मध्ये गेले तर सांगा मला, बरोबर ना? हे का चेंज ऑफ कॅरेक्टर, एमएसएस, सीआयएसडी आणि सीआरटी. 0 स्टॉप लॉस, त्याच्यापेक्षा जरासा जास्त स्टॉप लॉस, त्याच्यापेक्षा जरासा जास्त, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त इथं. मग हे 2 ट्रेड रिस्की असतात, पण प्रॉफिट भरपूर ढीग. पण ते एचडीएफ मध्ये आहे त्यामुळे लो रिस्क होते थोडस. हा, लो रिस्क होते ते. कळालं सीआरटी? येस सर. सर तिथे जर मॅनिप्युलेशन लेफ्टला झाला असेल तर मग जरा सेफ आपण जाऊ शकतो ना? हा, मॅनिप्युलेशन झालं असलं की सेफ होतो. इथं मॅनिप्युलेशन झालेलं आहे, लक्षात घ्या. का हे जे आहे ते हे मॅनिप्युलेशन आहे, सगळं अॅक्युमुलेट झालं ना मार्केट इकडे. बघा की हा जो एरिया आहे ना, हा एरिया अॅक्युमुलेट झाला, बरोबर, आणि ह्या एरियाने मॅनिप्युलेट केलं, ह्या एरियाने, आणि हा एरिया तुम्हाला डिस्ट्रीब्युट करणार आहे. हो सर, बरोबर. हा एरिया सगळा डिस्ट्रीब्युट करणार आहे. मग हा काय झाला तुमच्याकडे? पॉवर ऑफ 3 झाला ना हा तुमच्याकडे? हो सर, बरोबर. समजलं? मार्केट पॉवर ऑफ 3 वरच चालते, लक्षात घ्या. येस सर. परत मगाशी एक तुम्हाला जेपीवायचा लाईव्ह ट्रेड दिलाय बघा मी. बघा इथं व्हॉल्यूम इम्बॅलन्स दिसते का? हा सर. व्हॉल्यूम इम्बॅलन्स ही विकलीची कॅन्डल क्लोज झाली की पुढच्या आठवड्यात ह्या व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून सेल करायचा आणि खालच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये ट्रेड काढायचा. व्हॉल्यूम इम्बॅलन्स कुठला सर?
ते त्याच्यावरचा क्लोज झाल्यानंतर न हं. कॅन्डल अजून क्लोज व्हायचे. हो का? ओके. समजलं? येस सर. सीआरटी समजली? जरा युनिक आहे थोडस. अजून एक दोन वेळा म्हणजे अजून एकदा एक्सप्लेन केलं की समजेल. बघा कुठं पण बघा युएसडी कॅड ओपन करतो. युएसडी कॅड मध्ये प्रिव्हियस पीओआय घेतो. हा प्रिव्हियस पीओआय घेतला. कोणता पीओआय? विकलीचा पीओआय. बरोबर. विकलीचा पीओआय. मग डेलीची सीआरटी बनू शकते ना. ओके सर. हा डेलीची सीआरटी बनू शकते. मग डेलीची ही जी ब्लॅक कॅन्डल आहे ही सीआरटी आहे. कारण की आपल्याला मारोबोजू पाहिजे. मग सीआरटीचा लो मार्क केला. आता ह्या एफव्हीजीच्या कॅन्डल मध्ये सीआरटीचा लो जाणार ना. हो बुलिश आहे म्हणलं. मग सीआरटीचा लो ज्यावेळेला जाणार ना डेलीवरनं 1 आवरला काय बघणार एमएसएस बघायचा तिथे. सीआरटीचा लो गेल्यावर बघा सीआरटीचा लो गेल्यानंतर एमएसएस झाला नाही तर डिस्क्वालिफाय मध्ये. हो बरोबर काय. आणि मग खालची कॅन्डल काय झाली तुमच्याकडे? सीआयएसटी झाली नाही. सीआयएसटी ही कॅन्डल सीआयएसटी झाली. इथे ट्रेड पडला. भैयाजी रॉकेट करते का रॉकेट? पीवाय मध्ये आल्यानंतर लास्ट मारोबोजू कॅन्डल बघायची. हा लास्ट मारोबोजू. तिचा लो तुटताना तिच्याकडे फोकस करायचा. फक्त विकली पीवाय असेल तर डेलीचा सीआरटी बघायचा का? हा आणि मंथली असेल तर विकलीचा. ओके. आणि 3 महिने असेल तर मंथलीचा. 6 महिने असेल तर 3 महिन्याचा. जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा. हा एक स्टेप मागायचा. ओके ठीक आहे सर. हा समजलं? ठीक आहे सर. याच्यावरती जरा प्रॅक्टिस करतो म्हणजे बघूया. लेक्चर बघा 2-3 वेळा. हाय ते लेक्चर रिपीट करायचे. लेक्चर रिपीट करायचे. चालेल ठीक आहे. पण भारी वाटलं नवीन शस्त्र दिलं. खूप लेट नवीन शस्त्र दिलं सर सगळ्यांना तुम्ही आज. पण सीआरटी आणि सीआयएसडी ला जरासा विनिंग रेट कमी असतो. हो. विनिंग रेट वाढवायचा असेल तर फिबोनाचीचं करेक्शन बघायचं जरासं मोठ्या टाइम फ्रेमचं. ओके सर. हा ओके सर चालतंय. बाकी डॉक्टर साहेब आवाज येतोय? हो सर. काय प्रश्न आहेत तुमचे? नाही सर सध्या तर काही नाही. प्रॅक्टिस झाल्याशिवाय मी काय. बरोबर ठीक आहे. नो प्रॉब्लेम. बाकी कुणाचा प्रश्न आहे? नाही सर. आज खूपच नॉलेज मध्ये भर पडली खरं तर. ओके ठीक आहे. चालेल ठीक आहे. मला वाटते प्रश्न नसतील तर आजचा बॅच आपण संपवूया. तर एक 2 वीक मध्ये एक असं क्वेश्चन आन्सर खूप छान जाते सर. म्हणजे होय जाते. पण सगळे ऍक्टिव्ह सगळे पीवाय रोजच्या रोज ज्यावेळेला मार्क करतात ना त्यावेळेला हे भारी वाटतं. कसं माहितीये का जेव्हा ट्रेडिंग करतोय ना तेव्हाच खरे डाऊट येतात. पीवाय मार्क करून पण येत नाही. पीवाय मार्क नाही ट्रेडिंग करतात त्यावेळेला पण डाऊट येणार. पण पीवाय मार्क करत लोक अजून पीवाय मार्क करलेत. 6-6 महिने बॅच झालेत. नाही म्हणजे मी आता करतोय का नाही म्हणजे आता मी ट्रेडिंग स्टार्ट केली आहे ना त्यामुळे भरपूर डाऊट येतात. मी तुम्हाला विचारतोय पण भरपूर. तुमचा लॉस लूज करत होता त्याचा रेशिओ किती वाचला सांगा मला. लॉस करत होता त्यापासून किती टक्के वाचलाय? प्रॉफिट वाढलाय की नाही? आणि मेन म्हणजे होल्डिंग पॉवर वाढले. होल्डिंग पॉवर वाढ मध्येच कसे $2-3 भेटले की बाहेर पडायचो मी. आता तसं होत नाही. नॅरेटिव्ह समजायला लागले त्यामुळे होल्डिंग पण नॅरेटिव्ह आणि येस चालते ठीक. फरक पडलाय की नाही क्लास जॉईन केल्यानंतर ना? 100%. मग आणि काय पाहिजे का तुम्हाला? बरोबर. आम्हाला डेली ट्रेडिंगची सवय लागली ती पण बंद झाली. हप्त्यातून 1-2 ट्रेड घ्यायची सवय लागली आता. प्रॉफिट मध्ये जातात का नाही ट्रेड? प्रॉफिट मध्ये ते पण ऍक्युरेसी ट्रेड भेटतात. प्रॉपर ॲक्युरेसी बरोबर ना. कारण की मार्केट हा फ्रॅक्टल आहे लक्षात घ्या. लोकांना समजत नाही. 1 वीक मध्ये आजचा एक ट्रेड घेतला आणि गुरुवारी ट्रेड घेतला होता. हे बघा तुम्हाला एक आता मी व्हिडिओ दाखवतो. एकच व्हिडिओ दाखवतो. एकच मिनिट. त्यातच डेमोचं $100 अकाउंट $214 2 ट्रेड मध्ये गेले सर. कॉंग्रॅच्युलेशन चेतन सर.